विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपद कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमद्भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना। आपल्या 12व्या अध्यायाच्यासाठी आपल्या सर्वांचं इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करते। आता आपण 12वा जो अध्याय आहे तर त्याचा अभ्यास करायला सुरुवात करूया। तर आता आपण 12व्या अध्यायाचं नाव समजून घेऊया। 12व्या अध्यायाचं नाव काय आहे? भक्ती योग। म्हणजे काय की भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची, श्रीकृष्णांची प्रेममय सेवा तर ती कशी करायची आणि त्याद्वारे श्रीकृष्णांशी आपला संबंध कसा प्रस्थापित करायचा आणि म्हणजे कृपेस कसं पाठवायचं हे आपण समजून घेणार आहोत। आता पुढे जाऊ आपण। हा मग त्याची पुढची स्लाइड आपण श्री श्री राधा गोविंद जे आपले इस्कॉन मंदिरातले आपले अर्चविग्रह आहेत तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया। त्यांच्या आनंदासाठी आपण त्यांच्या संतुष्टीसाठी आपण हे सगळ्या सेवा करायचा प्रयत्न करूया। हरे कृष्ण। तर पुढे जाऊ आपण। आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया। त्यांच्या कृपेने आज आपण ही भगवद्गीता अभ्यास करत आहोत। त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि आपण आपला आजचा अभ्यास सुरू करू। हवा त्याची पुढची स्लाइड। हा आता हे श्रीनाथ जी आहेत। तर माधवेंद्र पुरींची मी गोष्ट सांगितली होती ना सगळ्यांना। तर ते त्यांना एक जे दूध द्यायला गुराख्याचा मुलगा येतो आणि मग त्यांना स्वप्न दृष्टांत होतो तर ते हे अर्चविग्रह आहेत। पहा सगळ्यांनी पाहून घ्या। श्रीनाथजींचं दर्शन आपल्याला इथेच मिळालं। पहा ठीक आहे। तर गोवर्धनला त्यांची प्राणप्रतिष्ठा केली त्यांनी आणि मग राजस्थानमध्ये आता ते आहेत। म्हणजे मुस्लिमांचे आक्रमण झाले तेव्हा ते जे आहेत अर्चविग्रह तर ते राजस्थानला हलवले। तर हे जे आहे हे खरोखर भगवानांनी स्वप्न दृष्टांत दिलेले माधवेंद्र पुरींना आणि त्यांची ही म्हणजे हा त्यांचा अर्चावतार म्हणजे आपण त्याला अर्चावतार म्हणतो। आज आता आजच्या अध्यायात हे कळेल सगळ्यांना। प्रत्यक्ष भगवान तिथे उपस्थित असतात। त्यांनी स्वप्न दृष्टांत दिला की नाही? मग ते जे भगवान आहेत तर ते आता म्हणजे ते खरोखर त्यांना मिळाले तिथे आणि मग त्याची प्राणप्रतिष्ठा केली होती। तर ते हे श्री गोपीनाथजी त्यांना श्रीनाथजी पण म्हणतात। नंतर पुढे जाऊ आपण। हा मग आता आपण 11व्या अध्यायात पाहिलं की कसं विश्वरूप दाखवलं अर्जुन जे आहेत तर त्याला श्रीकृष्णाने की म्हणजे फक्त श्रीकृष्णांनी काही तत्वज्ञान विषयक उपदेश नाही केले तर प्रत्यक्ष आपलं भगवान स्वरूप प्रकट केलं विश्वरूपाच्या माध्यमातून की ते प्रत्यक्ष भगवान आहेत हे त्या माध्यमातून सिद्ध सुद्धा अर्जुनाला करायचं होतं येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी। आणि येणाऱ्या सगळ्या लोकांनी देखील भगवान जे आहेत ते श्रीकृष्ण आहेत हे समजून घ्यावं मानावं त्यांच्यावर दृढ श्रद्धा विश्वास ठेवावा यासाठी अर्जुनाने त्यांना प्रार्थना केली होती।
विश्वरूप दाखवायची. मग ते कसं दर्शन होतं ते सगळं वर्णन आपण अभ्यासलं. मग कृष्णांनी त्यांना तू निमित्त मात्र हो आणि लढ म्हणून सांगितलं. काळाचं रूप म्हणून मी स्वतःच कालभक्षी रूप आहे माझं असं सांगितलं. अर्जुनाने त्यांना प्रार्थना केल्या. आणि मग कृष्णाला पाहण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? अनन्य शुद्ध भक्तिभाव पाहिजे. तरच आपण काय करू शकतो? कृष्णांना पाहू शकतो. म्हणजे त्यासाठी आपण शेवटचा श्लोक अभ्यासला ते महत्वाचा होता तो. भक्त्या त्वन्न अनन्य शक्य, हा जो श्लोक म्हणजे त्यातला त्या श्लोकातले हे शब्द आहेत. तर अशा पद्धतीने आपण अध्याय 11 अभ्यासला होता. आता पुढे जाऊ आपण अध्याय 12 वर जाऊ. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. आता 12व्या अध्यायामध्ये अव्यक्त निर्विशेष ब्रह्म जे आहे तर त्याची भक्ती करणाऱ्यांना काय म्हणायचं? मग आणि साकार रूपावर भगवान यांची म्हणजे जी भक्ती करतात तर त्यांना काय म्हणायचं हे सुरुवातीला अभ्यासू आपण. मग भक्ती मार्गातले प्रगतीचे टप्पे कोणते आहेत ते आपण समजून घेऊ. आणि मग कृष्णाला प्रिय असलेले गुण कोणते आणि ते आपल्या अंगी कसे वाढवायचे ते हे आपण आजच्या अध्यायात समजून घेणार आहोत. म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची हे सगळं आपण आज शिकू. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. हा, मग पुढची स्लाइड घेऊ. हा, हरे हा, तुझे कृष्ण। हरे कृष्ण अर्जुन पदार्थ. उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः। हरे कृष्ण। हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते? जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता अर्जुनांना प्रश्न काय आहे की कुठले जे भक्त आहेत तर ते म्हणजे योग्य म्हणजे अधिक परिपूर्ण असे मानले जातात की जे तुमच्या सेवेत अगदी योग्यरित्या व्यस्त आहेत. म्हणजे तुमच्या साकार रूपावर म्हणजे जे साकार रूपाची साधना करतात, साकार रूपाची आराधना करतात. की जे अव्यक्त म्हणजे ब्रह्म म्हणजे भगवान यांचं अव्यक्त ब्रह्म म्हणजे काय? निर्विशेष ब्रह्म आपण म्हणतो त्याला, किंवा त्यालाच अव्यक्त ब्रह्म म्हणतात. अव्यक्त रूप आहे म्हणजे काय की भगवान जे आहे तर म्हणजे त्यांचं ते प्रकाश रूप आहे. म्हणजे भगवानांच्या शरीरातून जे ब्रह्मज्योती म्हणजे जे आहे म्हणजे प्रकाश किरण जे येतात त्याला ब्रह्मज्योती म्हणतो. त्यांचं शरीर दिव्य असं तेज आहे. ती जी कांती आहे ते म्हणजे कांतीतून तेज प्रसारित होतं भगवानांच्या. तर त्यालाच काय म्हटलंय? ब्रह्मज्योती म्हटलंय त्या चित्रात पहा. मग आता ते त्या म्हणजे त्यातून येणारे जे प्रकाश किरण आहे तर त्या रूपावर म्हणजे आत्मसाक्षात्काराचे आपण 3 टप्पे पाहिले होते. मग पहिला टप्पा म्हणजे निर्विशेष ब्रह्म किंवा त्याला अव्यक्त ब्रह्म म्हणतात. म्हणजेच काय की भगवान यांचं ते अव्यक्त रूप का आहे तर प्रकाश रूप आहे. म्हणजे भगवान यांची कांती कशी म्हणजे ती दिव्य आणि अशी तेजोमय आहे. मग त्यातून प्रकाश किरण असे प्रसारित होतात. म्हणजे प्रकाश किरण ज्या अर्थी येत आहेत त्या अर्थी त्या पाठीमागे प्रकाशाचा स्रोत काहीतरी असला पाहिजे, हो की नाही? मग त्यामुळं भगवान यांचं हे साकार रूप आहे. म्हणजे म्हणजे त्यांचं जे आहे ते पण त्यातून प्रकाश किरण येत आहेत. म्हणजे त्यांच्या अंगकांती जी तेजोमय आहे. म्हणजे ते जे आहे त्यांचं कसं अव्यक्त रूप आहे. आणि व्यक्त रूप म्हणजे हे साकार रूप म्हणजे भगवान रूप श्याम सुंदर. तर हा फरक आपण समजून घेऊया. मग अर्जुनाने हा प्रश्न विचारलाय. मग ह्याच्यावर आता म्हणजे साकार रूपाची म्हणजे साधना करतात भगवानांच्या ह्या भगवान रूपाची या किंवा या अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात. मग ह्यातले नक्की म्हणजे परिपूर्ण अधिक कुठले असा अर्जुनाला प्रश्न आहे. मग त्याचं उत्तर आपण आता समजून घेऊया की इथे हा भाग समजून घेऊ की श्रीकृष्णांच्या साकार निराकार आणि विश्वरूपाचं म्हणजे अशा म्हणजे सगळे म्हणजे 3 प्रकारचे आपण भक्तांचं इथं जे आहे तर ती भक्ती समजून घेतली आतापर्यंत. जे नवसाधक असतात ना त्यांना हे विश्वरूप विराट रूप असतात तर त्याची पूजा करायला सांगते. कारण त्यांना भगवान म्हणजे कोण आहेत हे पहिल्यांदा कळून त्याच्यावर दृढ श्रद्धा आणि विश्वास निर्माण होणं गरजेचं असतं. मग आता साकार रूपावर जो आहे तर ते साधारण साकार आणि निराकार रूपावर जे म्हणजे आराधना करतात किंवा त्याची उपासना करतात किंवा सेवा करतात. तर असे जे भक्त असतात तर ते 2 प्रकारचे असतात. म्हणजे एक निर्विशेषवादी आणि दुसरे म्हणजे सविशेषवादी म्हणजे साकारवादी म्हणायचं. म्हणजे साकारवादी भक्त म्हणजे काय की भगवान यांचं सगुण रूप म्हणजे भगवान हे द्विभुजधारी आहेत, हो की नाही? डोक्यावर मयूरपंख असलेलं, हातात वेणू असलेलं त्यांचं जे रूप आहे ना तर त्या रूपावर त्या म्हणजे त्यांच्या सगुण रूपावर म्हणजे ते काय करतात तर त्या रूपाची भक्ती करतात. त्यांची आराधना करतात, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. म्हणजे
त्यांना म्हणायचं सविशेषवादी किंवा साकारवादी किंवा सगुण, म्हणजे सगुणात म्हणजे भगवान यांची पूजा करणारे असं आपण म्हणू. म्हणजे काय की भगवान यांना म्हणजे ते व्यक्ती समजून त्यांची पूजा करतात. म्हणजे भगवान हे सुद्धा एक व्यक्ती आहे आणि हे समजून पूजा करणारे असे. म्हणजे आणि मग निर्विशेषवादी म्हणजे काय की म्हणजे ते काय करतात तर निर्विशेषवादी भगवान यांच्या अव्यक्त रूप म्हणजे निर्विशेष ब्रह्माचं ध्यान करतात. म्हणजे काय की भगवान यांचं शरीरातून जे प्रसारित होतात किरण, तर ते ब्रह्मज्योती. मग त्या ब्रह्मज्योतीतून जे प्रकाश किरण येतात तर ते म्हणजे प्रकाश रूप आहे भगवान यांचं, अव्यक्त रूप आहे, निराकार रूप आहे, त्याला काही आकार नाही. मग असं जे रूप आहे अव्यक्त त्याला म्हणायचं निर्विशेष ब्रह्म. मग त्याच्यावर ध्यान करतात ते, म्हणजे त्या ब्रह्मज्योतीवर, म्हणजे त्या निर्विशेष ब्रह्मावर, त्या प्रकाश रूपावर ध्यान करतात ते. आणि ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं म्हणजे मुक्ती असं म्हणतात. पण ब्रह्मज्योती हा जो लोक आहे तर तो सुद्धा कसा आहे, तर तो जरी लोक म्हणजे असला तरी तिथे भगवान जे आहे तर ब्रह्मज्योती म्हणजे काय, त्यांच्या शरीरातून निघणारं तेज आहे. पण भगवान हे त्याचा मूळ काय आहे, तर स्त्रोत आहे. म्हणजे काय की ती आंशिक मुक्तीच असते. म्हणजे ब्रह्मज्योती लोक म्हणजे जो आहे तर तिथं आपल्याला स्थान मिळणं म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं म्हणजे भगवानाच्या तेजाचा जो म्हणजे तेजातून जो निर्माण झालेला लोक आहे तर तिथं विलीन होणं म्हणजे काही भगवान यांच्यामध्ये विलीन होणं नाही, म्हणून त्याला आंशिक मुक्ती म्हणायचं. म्हणजे आता भगवान यांना शरण जाऊन त्यांची उपासना करण्याचे किंवा सेवा करण्याचे दोन प्रकार, म्हणजे दोन प्रकारचे योगी आहेत. म्हणजे निर्विशेषवादी आणि सविशेषवादी आपण अभ्यासले. मग आता ह्यामध्ये भक्तियोग सर्वश्रेष्ठ आहे पहा. म्हणजे मग भक्तियोगी जे आहेत ते त्यांना म्हणायचं सविशेषवादी, कारण भगवान यांच्या ते अर्च विग्रहांची सेवा करतात, हो की नाही. भक्तिमय प्रेममय प्रत्यक्ष सेवा करतात भगवान यांची. मग यातली कुठली स्थिती अधिक उत्तम आहे, सविशेषवादी की निर्विशेषवादी, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. मग भक्तियोग आणि भक्तिमय सेवा हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. कारण आपण भगवान यांचे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत, आपण काही भौतिक शरीर नाहीये. आणि मग आध्यात्मिक अशा तऱ्हेने आपल्याला पूर्णत्व आहे. म्हणजे आता आपण भगवान जे आहेत तर त्यांच्या म्हणजे अशा रूपावर आपण म्हणजे चिंतन, म्हणजे अशा रूपाचं चिंतन केलं पाहिजे की ज्याद्वारे आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. मग हे आपण समजून घेतलं आतापर्यंत. मग आता 6व्या अध्यायाच्या शेवटी आपण हेही समजून घेतलं की योगामध्ये म्हणजे योगामध्ये सदैव आपल्या हृदय म्हणजे प्रत्येक असे जे योगी आहेत म्हणजे भक्ती योगी तर वेगवेगळे म्हणजे हठयोग किंवा ध्यान योग, वेगवेगळ्या मार्गाने ज्ञान योग, अशा मार्गाने साधना करणारे, या सगळ्यामध्ये जो कृष्णाचं स्मरण करतो तोच कसा खरा योगी किंवा सिद्ध योगी आपण म्हटलंय, परमश्रेष्ठ योगी म्हटलंय. म्हणजेच काय की जो श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरक्त होतो किंवा साकार रूपाची जो सेवा करतो तर तोच सर्वश्रेष्ठ असा आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्यक्ती असतो. मग आता इथं समजून घेऊया की साकार रूपावर आपण म्हणजे भगवान यांच्या ध्यान करणं आवश्यक आहे, साकार रूपाची सेवा करणं आवश्यक आहे. मग दोहोतला अधिक परिपूर्ण कुठला असं अर्जुनाला हे का विचारायचं आहे, तर त्याला आपली स्थिती कशी आहे, म्हणजे सुरक्षित आहे की नाही हे खात्री करायची यातून. म्हणजे आपला कुठे कालापोय तर होत नाही ना, म्हणजे असं अर्जुनाला वाटतंय. म्हणजे काय की अर्जुन हा भगवान यांच्या साकार रूपावर म्हणजे भगवान जे आहेत त्याची प्रत्यक्ष सेवा करतोय. म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याचे सखा आहेत, मित्र आहेत, गुरु आहेत आणि त्याच्या समोर साक्षात आहेत, उभे आहेत. मग आता त्याच्या मनात ही शंका आहे की माझा मार्ग बरोबर तर आहे ना, म्हणजे आपली स्थिती इथे जी आहे तर ती सुरक्षित करून घेण्यासाठी तो हा प्रश्न विचारतोय. मग ह्या दोनामधली सर्वश्रेष्ठ स्थिती कोणती हे तो विचारतोय. मग आता इथे आपण ह्या श्लोकाच्या माध्यमातून अर्जुनाने जो प्रश्न विचारलाय त्याचं आपण जे आहे तर ते उत्तर आता पुढच्या श्लोकात घेणार आहोत. हा माताजी दुसरा श्लोक दाखवूया. श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मतः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, ज्यांचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
तर आता इथे समजून घ्या की भगवान काय म्हणाले की ज्याचं मन माझ्या वैयक्तिक रूपावर स्थिर आहे, म्हणजे असं वैयक्तिक रूप जे आहे भगवानांचं श्याम सुंदर रूप, मग जो माझ्या साकार रूपावर मन केंद्रित करतो आणि श्रद्धेने आणि भक्तिभावनेला भजतो, म्हणजे काय नवविधा भक्ती. भजणे म्हणजे काय, तर नवविधा भक्ती करणे. मग अशा पद्धतीनं जो म्हणजे माझी भक्ती करतो, तर त्याची म्हणजे त्याची कुठलीही क्रिया ही भौतिक नसते, त्याचं प्रत्येक कार्य श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असतं. आणि असा भक्त शुद्ध निरंतर सेवेमध्येच म्हणजे माझ्या असतो फक्त. म्हणजे तो कधी जप करेल, कधी कृष्ण कथेचं वाचन श्रवण करेल, कधी नैवेद्यासाठी भोजन बनवेल, म्हणजे श्रीकृष्णांना वस्तू आणायला पेठीमध्ये धावाधाव करेल, मंदिराचं मार्जन करेल, भोजन पत्र स्वच्छ करेल, म्हणजे जे काही करेल तो, म्हणजे अगदी चप्पल सेवा पण आपल्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये असते, म्हणजे तिथून सेवा घेतली जाते. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात भक्तांना. मग हे जे काही तो करत असतो असा भक्त, ते सगळं काही भगवान यांच्या संतुष्टीसाठी करत असतो. म्हणजे एक क्षणही तो नाही व्यर्थ घालवत असं कर्म करत असतो. त्याला म्हणायचं समाधिस्थ कर्म. मग ती म्हणजे सगळ्या म्हणजे योगाची म्हणजे परिपूर्णता आहे. आणि असा जो म्हणजे भक्त असतो, तर तो परमसिद्ध योगी असं भगवान म्हणतात. पहा, म्हणजे असा जो भगवानाच्या वैयक्तिक स्वरूपात ध्यान करतो, तर तो म्हणजे सर्वश्रेष्ठ योगी. तर चित्रात दाखवले पहा, भगवानांच्या अर्चविग्रहांची सेवा. मग भगवानांना रोज छान छान कपडे नेसवायचे, त्याच्यासाठी छान फुलं फुलं गोळा करून आणायची, फुलमाळा बनवायच्या. आता चंदन यात्रा झाली, मग चंदन त्यांच्यासाठी जे आहे तर ते उगाळायचं. म्हणजे अशा कितीतरी दिवसभर सेवा असतात, म्हणजे भोग सेवा असतात वेगवेगळ्या. भगवान यांच्यासाठी वेगवेगळे भोग तयार करायचे. मग म्हणजे मंदिर जो कार्यक्रम असतो, तर तो खूप सुंदर असतो. म्हणजे साधकांना आणि भक्तांना वेळच नसतो इतर कुठल्या गोष्टींसाठी, असा जो असतो म्हणजे योगी. योगी जो आहे तर असा असतो, म्हणजे तसा सतत तो भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये सतत युक्त असतो. मग तो म्हणजे खरा सिद्ध योगी असं भगवान म्हणतात. आणि त्याचं कर्म म्हणजे समाधिस्थ कर्म. आता पुढे जाऊ. हा वाचूया श्लोक. श्लोकाचा अर्थ वाचूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 12.34 परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातील सर्वव्यापी अचिंत्य विकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान इथे सांगतायत की आता समजा असे जर कोणी असतील की भगवान यांच्या अव्यक्त रूपाचे म्हणजे निर्विशेष ब्रह्मावर असं ध्यान लावून जे प्रकाश रूप आहे भगवान यांचं, हे पहा इथे चित्रात दाखवले, अंगकांतीतून हे जे तेज प्रसारित होते. मग अशा पद्धतीनं त्या तेज रूपावर, म्हणजे हा ब्रह्मज्योती लोक आहे, मग त्या तेज रूपावर असे जे ध्यान करतात त्या प्रकाश रूपावर, तर म्हणजे सगळ्या इंद्रियांना संयमित करून समबुद्धी ठेवून, म्हणजे काय इंद्रिय जे आहेत तर त्यांचं संयमन करायचं. मग प्रत्येकाची सेवा करायची, येणाऱ्या संपर्कात प्राणीमात्रांची सेवा करायची, सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करायचं. आणि हे सगळं म्हणजे करत असताना म्हणजे आपली इंद्रिय संयमित ठेवायची. मग हे हे जेव्हा करतो एखादा व्यक्ती, त्याला भगवानाची परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही का, तर त्यासाठी त्याला दीर्घ तपस्या करायला लागते शरण जाण्यासाठी. प्रदीर्घ तपस्या तप केल्यावर, असं ध्यान केल्यावर मग त्याला म्हणजे भगवानाची अनुभूती येऊ शकते. मग तिथे यश येईल अपयश येईल सांगता येत नाही. म्हणजे काय की इतकी उपासना करून अनेक जन्मानंतर शेवटी वासुदेवाचे सर्व काही हे असे व्यक्ती जाणतात आणि आश्रय घेतात. मग अनेक अनेक जन्मानंतर मनुष्याला जेव्हा हे ज्ञान होतं, तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. मग हेच आपण भक्ती योगाने करत असतो. पण हा निर्विशेष रूप जे आहे भगवानाच्या प्रकाश रूपावर, अशा पद्धतीने अनेक वर्ष तप केल्यानंतर, असं ध्यान केल्यानंतर, तपस्या केल्यानंतर मग त्याला भगवान जे आहेत तर त्यांना शरण म्हणजे जाण्यासाठी त्याला जे आहे ते ज्ञान मिळतं. म्हणजे थोडक्यात काय की परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, चव घेणे किंवा आपण जी काही कर्म करतो, हे सगळी कर्म त्यागून फक्त त्याला काय करायला लागतं, ध्यान तपस्या प्रदीर्घ अशा पद्धतीची करायला लागते. मग तेव्हा त्याला ज्ञान होतं की परमात्मा सर्वव्यापी आहेत. आणि मग ती अनुभूती झाल्यावर तो एकाचा द्वेष करत नाही, मानव पशु यात भेद करत नाही, देहरूपी बाह्य आवरण त्यांचं पाहत नाही. तर प्रत्येक पशुमध्ये म्हणजे किंवा मनुष्यामध्ये, म्हणजे प्रत्येक योनी शरीरामध्ये केवळ भगवानांचाच अंश म्हणजे आत्मा आहे त्याला समजतं. आणि परमात्म्याला सुद्धा प्रत्येकामध्ये तो पाहायला लागतो. मग अशी पद्धती, अशी ती सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची पद्धत आहे. म्हणजे पहा किती कठीण आहे, म्हणजे केवढी अवघड आहे. आणि आपल्याकडे एवढा वेळ तरी आहे का, आणि कलियुगामध्ये एवढी तपस्या करायला आपल्याला वेळ तरी आहे का, आणि कलियुगामध्ये एवढं
मग ध्यान करायला आपलं मन तरी एकाग्र होईल का? म्हणजे सत्ययुगामध्ये हे होतं, सत्ययुगाचा युगधर्म होता की ध्यान योग, तेव्हा आयु मर्यादा पण भरपूर होती आणि तेव्हा कसं होतं, सत्वगुण 100% होता. आता त्यामुळे कसं आहे की त्यावेळेला हजारो लाखो वर्ष ध्यान करायचे परमात्म्याच्या स्वरूपावर आणि त्या माध्यमातून भगवानांची कृपा प्राप्त करायची. पण आता तसं आहे का आपल्याकडं? आणि त्यावेळी आयुर्मर्यादा पण भरपूर होती आणि सत्ययुग असल्यामुळं ध्यान योग हा त्यांचा युग आता नाहीये असा कलियुगामध्ये कसं आहे, भागवतामध्ये उल्लेख आहे, अल्पमेधसाम म्हणजे अत्यंत कमी स्मरणशक्ती असलेले, अल्पायू म्हणजे अत्यंत कमी वयोमर्यादा असलेले आणि अल्पबुद्धी लोक आहेत सगळे. स्मरणशक्ती पण कमी आणि बुद्धी पण कमी आणि वय म्हणजे वयोमर्यादा पण कमी. त्यामुळे आपले 100 म्हणजे 100च्या आतच आता वय. आणि मग कलियुगामध्ये सगळे पथभ्रष्ट लोक आहेत असं सांगितलं, म्हणजे रजोत्तम गुणांनी युक्त, सत्वगुणी नाही. म्हणजे सत्ययुगामध्ये 100% गुण होता, मग त्रेतामध्ये तो 75% राहिला, मग द्वापारमध्ये तो 50% राहिला आणि कलियुगामध्ये 25% पण आता म्हणजे जसं जसं कलियुग जे आहे ते म्हणजे पुढे म्हणजे कलियुगातली वर्ष वाढत जाईल तसं सत्वगुणाचं प्रमाण आहे ते कमी होत जातं, म्हणजे ऱ्हास म्हणजे उरला पण नाही. 25% म्हणजे नावापुरतं सगळं. मग अशा पद्धतीने कलियुगामध्ये वातावरण आहे. मग ह्या वातावरणामध्ये आपण असं ध्यान लावून आणि अशा पद्धतीने प्रदीर्घ उपासना करून आपल्याला शक्य आहे का? बिलकुल नाही, कठीण आहे. कुठेही म्हणजे कृष्णांनी ध्यान योगाद्वारे उपासना करायला सांगितलेली नाहीये पहा भगवद्गीतेमध्ये, किंवा कुठेही ध्यान योग ही पद्धती चांगली असं नाही सांगितलंय. प्रत्यक्ष सेवा करायला सांगितले, भक्तियोग सांगितलंय पहा. किंवा अर्जुन हा राजवंशातला होता तरी सुद्धा अर्जुनाने कुठेही की ध्यान योगाने मी तुमची म्हणजे म्हणजे काय करतो, सेवा करतो असं म्हटलेलं नाहीये. त्याला तेव्हा शक्य होतं, तो राजवंशातला होता आणि तो अपार युगात आत्तापेक्षा चांगला काळ होता तुलनेने, म्हणजे त्याला सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या असत्या तरी देखील अर्जुन म्हणत नाहीये. अर्जुन कशी सेवा करतोय? प्रत्यक्ष सेवा करतोय. मग आताच्या काळात आपल्याला शक्य आहे का? बिलकुल नाही. आता पुढे जाऊ आपण. हा, हा त्याची पुढची स्लाइड, पुढची स्लाइड. हा त्याची श्लोक वाचूया. येस माताजी, हरे कृष्ण. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. हरे कृष्ण. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. दोन्ही माताजी खूप छान वाचतात, हरे त्यामुळे खूप कृष्ण आनंद माताजी. होतो. सादर हरे कृष्ण. कृतज्ञता. खूप छान. तर आता आपण समजून घेऊया की इथे काय सांगितलंय, ज्यांचं मन परम सत्य म्हणजे कोण? भगवान. तर त्यांचं निर्विशेष रूप इथे पहा, त्यांच्या शरीरातून येणारं तेज जे आहे तर ते कसं आपल्याला दाखवलंय. तर ह्या निर्विशेष अव्यक्त रूपावर ज्यांचं मन आसक्त झालंय, म्हणजे जे ध्यान योगाद्वारे भगवान यांची उपासना करतात, तर त्यांना प्रगती करायला फार अवघड आहे बरं का. मग असं का म्हणतात भगवान? आणि मग या मार्गात प्रगती करणं देहधारी जीव म्हणजे आपल्यासारखे जीवात्म्यांसाठी अतिशय दुष्कर म्हणजे अवघड असते. मग हे असं का म्हणतात? तर आता आपण समजून घेऊया की आता चिंतन ज्याची कल्पनाच करता येणार नाही, चिंतन अव्यक्त निर्विशेष ब्रह्म म्हणजे प्रकाश रूप आहे. तर त्याचा मार्ग अनुसरून ते असं ध्यान योगाद्वारे सेवा करणारे म्हणजे ज्ञानयोगी म्हणायचं त्यांना. आणि जे कृष्ण भावना भवित होतात आणि कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात, म्हणजे कृष्णांच्या साकार रूपाची, त्याला म्हणायचं भक्तियोगी. मग आता ज्ञानयोगी आणि भक्तियोगीतला फरक समजून घेऊया. मग आता ज्ञानयोगाचा मार्ग जो आहे तो भगवान यांच्याकडे आपल्याला नेणारा आहेच, पण अतिशय कष्टप्रद आहे. म्हणजे पहा, भगवान यांच्या सेवेमध्ये संलग्न होण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे आपल्यासारख्या देहधारी जीवांसाठी, म्हणजे जीवात्म्यांसाठी ज्यांना देह आहे, तर त्यांच्यासाठी भक्तियोग हा सोपा आहे पहा. म्हणजे का? तर याचं कारण आहे की आपण अनेक युगांपासून काळापासून म्हणजे जीवात्मा हा कसा होतो? देहबद्ध होतोय. म्हणजे प्रत्येक वेळी त्याला वेगळं वेगळं शरीर योनी मिळते आणि अशा पद्धतीने आपण बद्ध होतोय. शरीराने बांधले जातो. प्रकृतीच्या 3 गुणामध्ये आपल्याला शरीर देते भौतिक प्रकृती. मग जे काही शरीर देते, जे काही योनी देते, त्यानुसार आपण प्रकृतीमध्ये येतो आणि बद्ध होतो ते शरीर घेऊन. शरीर हे निवासस्थान मिळतं आपल्याला आणि त्याद्वारे आपण 3 गुणामध्ये बद्ध होतो. मग आता शरीर नाही हे केवळ सिद्धांत रूपानं आपण जाणायचं, म्हणजे मी म्हणजे काही शरीर नाहीये हे जाणायचं असं. सिद्धांत रूपानं म्हणजे हा सिद्धांत तत्वज्ञानाच्या स्वरूपात जाणायचं आणि मग भगवान यांच्या प्रकाश रूपावर ध्यान करायचं. किती अवघड आहे ना सगळं, हो की नाही? सगळं कल्पनाच करायची इथे. मग आता
ह्याच्यापेक्षा भक्तियोग किती सोपं आहे पहा. म्हणजे आता आपल्यासारखं नवसाधक आहे, मग श्रीकृष्णांच्या अर्चविग्रहाला आपण आपले आराध्य म्हणून स्वीकारलं. आपले भगवान म्हणजे कोण आहे? श्रीकृष्णांच्या आपल्याकडे फोटो असतील किंवा अर्चविग्रह म्हणजे काय? मूर्ती. हम्म. मग आता त्याला आपण आपलं आराध्य म्हणजे उपास्य दैवत म्हणून स्वीकारत असतो. पुरुषोत्तम भगवान जे आहेत तर ते. मग आता मनामध्ये आपली शारीरिक संकल्पना असते. म्हणजे काय की आपण स्वतःला थोडंसं शरीर असं समजतच असतं पहा. म्हणजे का समजत असतो? तर युगानुयुग आपण शरीरामध्ये बद्ध होतोय ना, कुठलं ना कुठलं आपल्याला शरीर मिळत राहिलंय. त्यामुळे आपल्या मनामध्ये शारीरिक संकल्पना असते. आपला सूक्ष्म देह असतो ना, आपण तो श्लोक अभ्यासला पहा. वायू बरोबर कसा गंध व्हायला जातो, दुर्गंध असो वगैरे सुगंध तो व्हायला जातो की नाही वायू बरोबर, वाऱ्याबरोबर. मग तसा प्रत्येक शरीर म्हणजे जेव्हा शरीर निकामी होतं किंवा निरुपयोगी होतं, म्हणजे शरीर मृत पावतं, तेव्हा प्रत्येक वेळी आत्मा ते शरीर सोडताना काय करतो? एक शरीर म्हणजे तो टाकून दुसऱ्या शरीरात जातो. मग त्यावेळेला आपला सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, अहंकार त्याच्याबरोबर वाहून नेलं जातं. जसं आपण पेनड्राईव्ह मधनं कसं मटेरियल घेऊन जातो सगळं तसं, किंवा आपण सिम कार्ड कसं वापरतो म्हणजे हे इकडच्या मोबाईल मधनं दुसऱ्या हँडसेट मध्ये घालतो तसं. किंवा एखादी मायक्रोचिप कशी असते तसं सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, अहंकार तर हे वाहून नेलं जात असतं, त्या आत्म्यासोबत जातं. आणि तिथे जाऊन मग त्या संकल्पना सगळ्या कार्यान्वित होतात. मग त्यामुळे कसं की ह्या शारीरिक संकल्पना आपल्यामध्ये असतात मनामध्ये. मग त्यामुळे आपल्याला सोपं जातं मंदिरातल्या भगवान यांच्या म्हणजे जी मूर्ती आहे म्हणजे ती अर्चविग्रह जे आहे, तर तो काही पुतळा नाहीये. हम्म. तर तिथे प्रत्यक्ष भगवान उपस्थित आहेत. म्हणजे वैदिक ह्याच्यानुसार ते सगुण किंवा निर्गुण कुठलंही रूप असू शकतं भगवान यांचं. मग आता मंदिरातल्या अर्चविग्रहांचं पूजन हे सगुण पूजन आहे. मग आता म्हणजे ते दोन्ही असू शकतं, पण हे सगुण पूजन आहे आपल्यासारख्यांसाठी, सामान्यांसाठी. का? तर भगवान जरी भौतिक तत्वांद्वारे प्रकट झाले म्हणजे पाषाण काष्ट असेल, रंगाद्वारे म्हणजे शिल्प असेल, म्हणजे अशा पद्धतीनं ते अर्चविग्रह पाषाणाचे असतील, काष्टाचे असतील, शिल्पाचे असतील, म्हणजे कुठल्याही स्वरूपात होऊ देत भौतिक स्वरूपात भगवान प्रकट. पण ते अर्चविग्रह काही भौतिक नसतात, कारण भगवान तिथे परिपूर्ण आहेत. त्यामुळे ते त्यांचं परिपूर्ण असं आध्यात्मिक रूपातच ते असतात. मग आता आपल्यासारख्या म्हणजे आपल्यासारखे पतित जीव आहेत किंवा बद्ध जीव आहेत, तर त्यांच्याकडून ते सेवा घेण्यासाठी अशा अवतारामध्ये उपस्थित असतात. आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या जीवांना सेवा जी आहे तर ती त्यांची करता यावी, किंवा आपल्यासारखे जे भक्त आहेत तर त्यांची ते सेवा स्वीकारू शकतील यासाठी ते अर्चविग्रहाच्या स्वरूपात असतात. म्हणजे अर्चविग्रह म्हणजे भगवानांचा अवतारच असतो. म्हणजे परमेश्वर या अर्चविग्रहाद्वारे आपल्या सेवेचा स्वीकार करतात. ते सर्व शक्तिमान आहेत, हो की नाही? मग असे जे भगवान आहेत ते काय अधिकृत त्यांचं रूप म्हणजे काय आहे? या पृथ्वी तलावरचं भगवान यांचा अधिकृत रूप किंवा अधिकृत अवतार, तर तो कुठला? विग्रह रूप आहे त्यांचं. विग्रह अवतारामध्ये ते प्रकट होतात. मग त्या विग्रहाला काय म्हणायचं? अर्चविग्रह. म्हणजे अर्चविग्रह म्हणजे भगवानांचा अवतारच आहे. आणि त्याद्वारे आपल्यासारख्या भक्तांची ते सेवा स्वीकारू शकतात, जेणेकरून आपल्यासारख्या बद्ध जीवाला ती सेवा स्वीकारता यावी. म्हणजे सोपं आहे पहा. उदाहरण एक घेऊया आपण, की आता आपण सगळ्या टपाल पेट्या पाहतो, हो की नाही? पोस्ट बॉक्स लाल रंगाचे. मग त्या पोस्ट बॉक्स मध्ये जर आपण पत्र टाकलं तर आपल्या जो काही आपला म्हणजे पत्ता आहे आपण त्याच्यात लिहिलाय पत्रात, तर तिथे ते जाईल, हो की नाही? म्हणजे ते योग्य आपल्या इष्टस्थळ जे आहे तिथे जाऊन पोहोचेल. मग तर टपाल खात्याने अधिकृत केलेली ती लाल पोस्ट बॉक्सची पेटी आहे. मग टपाल खात्याने अधिकृत न केलेली कुठलीही पेटी असली, आपण म्हणजे अशी पेटी आपण पाहिली, तर त्या पेटीद्वारे हे कार्य होईल का? नाही. म्हणजे आपण म्हणजे टपाल खातं आहे तर त्यांचं जे लाल पोस्ट बॉक्स आहे त्याच्याऐवजी आपण एटीएम बॉक्स मध्ये पत्र टाकलं समजा, तर ते जाईल का आपल्या पत्त्यावर? नाही की नाही? म्हणजे अशा कुठल्याही पेटीद्वारे नाही जाणार ते. तर ते लाल पेटी म्हणजे जी आहे पोस्ट बॉक्स जो टपाल खात्याने अधिकृत केलाय, तर त्याद्वारेच ते पत्र जाईल आपले म्हणजे जे इच्छित स्थळ आहे तिथे. मग तसंच आहे भगवान जे आहेत तर ते आपल्याकडून म्हणजे जी सेवा आहे, तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा बद्ध असतो म्हणजे देहधारी जीव आपला म्हटलंय आपल्याला जीवात्म्याला किंवा बद्ध जीव, तर जेव्हा जीवात्मा बद्ध असतो त्याच्याकडून ही सेवा स्वीकारण्यासाठी भगवान जे आहेत तर अर्चविग्रह रूपामध्ये अवतरित होतात. आणि आपण तिथे प्राण प्रतिष्ठा करतो ना, भगवान स्वतः तिथे उपस्थित असतात. म्हणजे आजपासून सगळ्यांनी लक्षात ठेवूया, जिथे जिथे भगवान यांचा फोटो आहे
जिथे जिथे अर्चविग्रह आहेत, प्रत्यक्ष म्हणजे मूर्ती आहेत, म्हणजे त्या प्राणप्रतिष्ठित मूर्तींना अर्चविग्रह म्हणतात, कारण भगवान तिथे स्वतः उपस्थित असतात आणि त्यांचा तो अवतार आहे. आणि जेवढे जेवढे अर्चावतार ह्या भूतलावर आहेत, जितक्या जितक्या मंदिरामध्ये जे जे आहेत, ते सगळे वैकुंठामध्ये आहेत पहा, आणि तिथे उपस्थित आहेत. म्हणजे तिथं ते सगळे अवतार असतात, आणि म्हणूनच ते पृथ्वी तलावर येतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवूया. म्हणजे आपल्याला जर असं कोणी विचारलं की भगवान कुठे आहेत, तर भगवानांचा फोटो, भगवानांचं कुठं नाव लिहिलेलं असेल हरे कृष्ण, तरी तिथं पूर्ण पूर्ण म्हणजे परिपूर्ण रूपातच ते उपस्थित असतात. आपल्यासारख्या बद्ध जीवांकडून अशा पद्धतीने म्हणजे सेवा घेण्यासाठी, म्हणजे अर्चविग्रहाच्या तर रूपामध्ये ते उपस्थित आहेत, पण कलियुगामध्ये भगवान नाम म्हणजे सुद्धा भगवान स्वयं त्यांचा अवतार आहे. तर हे पण आपण समजून घेऊया. तर अशा पद्धतीनं आपण भगवान जे आहेत, तर ते अर्चविग्रह किंवा अर्चविग्रहाचा फोटो जरी असेल तर तिथं स्वयं उपस्थित आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घेऊया. मग भगवान यांच्या मंदिरात जेव्हा आपण जातो, तेव्हा भगवानांना भेटायला जाऊन आपण त्यांचं दर्शन घ्यायचं, डोळे उघडून दर्शन घ्यायचं. डोळे मिटतात पहा सगळे. तर भगवानांना भेटायला जाऊन डोळे उघडून त्यांचं दर्शन घेऊन त्यांना आपण त्यांची भेट घ्यायची किंवा त्यांचा म्हणजे अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ही म्हणजे त्यांना साष्टांग आपण दंडवत घालतो किंवा पंचांग प्रणाम. तर ही खरी सेवा आहे भगवानाची. म्हणजे एखादा भक्त कशी सेवा करू शकतो, तर गुरूंच्या माध्यमातून, म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनातून काय करू करू शकतो तो, भगवानांना वंदन करेल, त्यांचं गुणगान करेल, भगवत प्रसाद ग्रहण करेल. मग अशा पद्धतीनं सेवा करू शकतो. आणि सोपं आहे ना आपल्याला. निर्विशेषवादी साधकांचं फार अवघड आहे, म्हणजे शाश्वती नसलेला हा क्लेशदायक मार्ग आहे. आणि मग भगवान यांची प्राप्ती होईल की नाही शंका आहे, म्हणजे अपयश पण येऊ शकतं वाटायला. मग असं पद्धतीनं जेव्हा खडतर प्रयास करून, म्हणजे शेवटी काय करायचंय, भगवान यांना शरण जायचंय. म्हणजे निर्विशेष ब्रह्माद्वारे सुद्धा इतके परिश्रम, इतकं प्रदीर्घ तपस्या केली, तर ह्या सगळ्या क्लेशाची परिणिती कशात होते, भगवान यांच्या शरणागतीमध्ये. आणि म्हणून म्हणजे हा जो मार्ग आहे तो अत्यंत दुष्कर किंवा क्लेशकारक आहे म्हटलंय. त्यापेक्षा भक्तियोग हा सोपा आहे किंवा अत्यंत सुकर असा मार्ग आहे. म्हणजे जीवाचं शाश्वत रूप त्याला कळतं. म्हणजे ह्या ज्ञानयोगाद्वारे म्हणजे आपण भगवानांचे दास आहोत आणि भगवान स्वामी आहेत हे कळतं. पण त्याला सच्चित म्हणजे भगवान हे सच्चित आनंद, तर सत आणि चित स्वरूपाची अनुभूती होते. पण सच्चित आनंद म्हणजे ही जी पूर्णावस्था आहे, म्हणजे ही तरी आनंदमयी स्वरूपाची अनुभूती नाही होत. म्हणजे एखादा भक्त त्याच्या जीवनामध्ये आला, कृष्ण भावनामृत व्यक्ती आला, तर त्यांना असा जो ज्ञानयोगी साधक आहे तो सुद्धा भक्तियोगी बनू शकतो, आणि त्याद्वारे तो भगवानांचा भक्त बनू शकतो. पण त्यांना फार अवघड जातं. ते प्रकाश रूपावर क्लेश म्हणजे प्रकाश रूपावर ध्यान करत असतात. मग भगवानांना साकार रूपात समजून त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं त्यांना अवघड जातं. म्हणजे पण तरी देखील त्यांनी प्रयत्न केले तर निश्चितच ते भक्तियोगाचं अनुसरण करून भगवानांचे भक्त बनू शकतात. म्हणून भगवान काय म्हणतात, हे फार अवघड आहे अशा पद्धतीने देहधारी जीवांसाठी, की निर्विशेष किंवा अव्यक्त ब्रह्मावर आसक्त होऊन त्यांची साधना करणं किंवा त्यांची उपासना करणं. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्णा। हा ये माताजी. तु सर्वाणि सॉरी ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम्। हरे कृष्ण। कृष्ण माताजी, परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अन्य भावाने भक्ती करत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझे ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात, की जे असे भक्त आहेत की जे माझे पूजन करतात, सगळी कर्म माझ्या संतुष्टीसाठी करतात, अनन्य भावाने, मनात किंतु परंतु न करता माझी भक्ती उपासना करतात, माझ्या ठाई मन बुद्धी स्थिर करून भक्ती सेवा करतात माझी, किंवा माझंच ध्यान ते करत असतात, मग त्यांचा मी ह्या सगळ्या
संसार जन्म मृत्यूरूपी संसार जे आहे संसार सागर ह्यातनं उद्धार करतो पहा. म्हणजे भक्तिमय सेवेद्वारेच भगवानांना जाणता येईल. अनन्य भक्तीच केली पाहिजे. श्रीकृष्णाच्या ठायी आपण मन स्थिर केली पाहिजे. श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. म्हणजे श्रीकृष्णांना संतुष्ट म्हणजे करण्या वाचून तर काही म्हणजे ध्येय नसतं भक्ताच्या जीवनामध्ये. हाच भक्तिमय सेवेचा आदर्श आहे. आपल्या जीवनाचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे. अर्जुनाने त्याप्रमाणे केलं पहा. म्हणजे कुरुक्षेत्राच्या युद्धात सर्वस्वाचा त्याग केला आणि भगवान यांच्या संतुष्टीसाठी कशाचाही त्याग करू शकतो भक्त. अशा पद्धतीचं उदाहरण जे आहे ते म्हणजे अर्जुन आहेत पहा. मग अशा पद्धतीनं जेव्हा एखादा व्यक्ती कर्म करत असतो भक्तिमय प्रेममय सेवा आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय धंदा नोकरी हे करत करत भगवान यांच्या महामंत्राचा जप केला किंवा त्यांचं नाम कीर्तन केलं म्हणजे जे आहे दिव्य असं नामाचं कीर्तन केलं तर भगवान जे आहेत तर त्यांची ती भक्तिमय प्रेममय सेवा ठरते. आणि मग भगवान इथे सांगतात की असा जो भक्तिमय प्रेममय सेवा करतो तो निश्चितच विनाविलंब ह्या संसार सागरातनं काय होतो तर त्वरित त्याचा भगवान काय करतात उद्धार करतात. म्हणजे योगाभ्यासात प्रगती करणारे योगीजन काय करतात स्वतःच्या नुसार वेगवेगळे जे ग्रह लोक आहेत म्हणजे वेगवेगळे हे लोक आहेत ना 14 तर इथं आपल्या स्वतःच्या आत्म्याला घेऊन जातात त्यांना सिद्धी प्राप्त होते म्हणून. मग आता भक्ताला काही असल्या सगळ्या सिद्धींची गरज नसते. म्हणजे भक्ताचा जेव्हा भगवान स्वतःच उद्धार करतात तेव्हा ते थेट त्याला आध्यात्मिक जगतात म्हणजे गोलोक वृंदावन म्हणजे तिथे घेऊन जातात. त्याला असं कुठल्या सिद्धी प्राप्त करायची गरज नसते आणि उन्नत व्हायची त्याला म्हणजे प्रतीक्षा नाही करायला लागत. म्हणजे भक्तानं स्वतःला कुठं वैकुंठात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास वगैरे असलं काही करायची आवश्यकता लागत नाही. म्हणजे ते सगळं दायित्व भगवान यांनी घेतलेलं असतं. भगवान यांच्यावर पूर्णतः आश्रित असतो भक्त हा. म्हणजे जसं एखादा छोट्या बाळाची काळजी आई बाबा घेतात की नाही मग तसं भगवान जे आहेत तर ते आपल्या सुपुत्र सुपुत्रांची काळजी घेत असतात. असे ते भक्त आहेत आणि सगळ्यांचीच घेत असतात. म्हणजे आपलं बाळ कसं सुरक्षित आहे ना आई बाबा पाहतात मग तसं आपले भक्त आहेत तर त्यांचं सगळं दायित्व भगवान यांनी घेतलेलं असतं. म्हणून भक्ताला कुठं असला योगाभ्यास करून कुठल्या ग्रहामध्ये म्हणजे ग्रहलोक जे आहेत तिथे जायची बिलकुल आवश्यकता नाही. उलट भगवान जे आहेत तर ते भक्तावर कृपा करण्यासाठी म्हणजे तात्काळ आपल्या गरुड वाहनावर आरूढून येतात. प्रल्हाद महाराजांसाठी आलेले आपण पाहिलं की नाही किंवा चित्रात पहा म्हणजे इथे हम्म तर जो कोणी अशा पद्धतीनं भवसागरात आहे तर त्याच्यासाठी तात्काळ येतात. म्हणजे आपण पाहिलं हे उदाहरणाच्या माध्यमातून की असा जो म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा जलतरणपटू आहे त्याला जर आपण समुद्र पोहून जा म्हणलं तर शक्य आहे का अवघड आहे किंवा त्याला डबक्यात पोह म्हटलं तर अवघड आहे की नाही. म्हणजे काय की इथे दुःखालय अशाश्वतम आहे भौतिक भवसागर. म्हणजे इथे आपल्याला भगवान यांची मदत आवश्यक आहे त्यांना शरण गेलं पाहिजे तर आणि तरच आपण ह्या संसार सागरातून मुक्त होऊ शकू किंवा पार होऊ शकू हा भवसागर पार करू शकू. आणि यासाठी भगवान त्वरित येत असतात आपल्यासाठी. म्हणजे सगळ्या भक्तांसाठी धावून येतात पहा. गजेंद्रासाठी धावून आले त्यानंतर प्रल्हाद महाराजांसाठी आले द्रौपदींसाठी आले असे प्रत्येक वेळी भगवान येत असतात. मग त्यामुळं आपण समजू शकतो की आपली संसार सागरातून भगवान त्वरित मुक्तता करतात. अशा पद्धतीनं गरुडावर आरूढ होऊन ते येत असतात. मग समुद्रात पडलेल्या मनुष्य म्हणजे इथे चित्रात आपण पाहिलं की इतकी म्हणजे त्या धडपड केली त्याने पोहण्यात निष्णात असला तरी तो काही स्वतःला नाही वाचवू शकणार. त्याला आपण बाहेर म्हणजे पाण्याबाहेर काढलं पाहिजे. ह्युमन डिझास्टरचे लोक येऊन मग असं पद्धतीनं आपण काढतो पाण्याबाहेर म्हणजे तर त्याची सुटका होईल. मग तसंच भगवान काय करतात भक्ताला संसार सागरातून बाहेर काढतात. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे कृष्ण भावनेचं आचरण केलं पाहिजे. भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण स्वतःला समर्पित केलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. मयि मय्येव मनाधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतवून माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता अनन्य भक्ती म्हणजे काय समजून घेऊया. इथून पुढे आता भक्ती सेवा आपण किती प्रकारे करू शकतो हे 5 मार्ग आहेत हा. सगळ्यांनी या श्लोकापासून लक्षात ठेवूया. आता पहा पहिला मार्ग भगवान काय सांगतात माझ्यावर मन स्थिर कर माझ्यावर बुद्धी स्थिर कर माझ्या ठायी युक्त कर. म्हणजे मन बुद्धी सगळं माझ्या ठायी स्थिर करतो. आणि त्यामुळे काय कर की माझी भक्तिमय प्रेममय सेवा कर. मग आता भगवान आणि त्यांचं नाम अभिन्न आहे पहा म्हणजे पवित्र हरिनाम हे. म्हणजे जो कोणी अशा पद्धतीने भगवान यांची सेवा करतो भक्तिमय सेवेमध्ये असा रममाण झालेला असतो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार
भक्तिमय सेवेचे प्रयत्न करतो किंवा हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, तर स्वतः श्रीकृष्ण आणि त्यांची अंतरंग शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती दोघेही भक्ताच्या जिभेवर नृत्य करत असतात. पाय ते भगवान स्वतः सांगतात. भक्त हा श्रीकृष्णाला भोग अर्पण करतो. ते श्रीकृष्ण प्रत्यक्ष खाद्यपदार्थ ग्रहण करतात. म्हणजे त्यांचं एक इंद्रिय आहे ते अनेक इंद्रियांचं कार्य करतं. भगवानाने पाहणं नेत्रांनी म्हणजे त्यांनी ग्रहण करणं असतं. मग कृष्णप्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो. पहा, मग अशा सेवामध्ये संलग्न जो काही म्हणजे होतो असा भक्त जो आहे, मग त्याला हे म्हणजे भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे त्यांची कृपा मिळते. पहा, मग जोपर्यंत आपण असं आचरण नाही करून पाहत तोपर्यंत आपल्याला वेदांनी जे काही सांगितले हे सगळं म्हणजे भगवान यांना कसं जाणलं पाहिजे, तर अशा पद्धतीनं वेदांमध्ये सांगितलं ना, म्हणजे किंवा भगवद्गीता भागवताच्या श्लोकाच्या अभ्यासामुळे की जे वेद उपनिषदांचं सार आहे, तर त्याद्वारे आपण भगवान यांना तत्वता जाणू शकतो. मग अशा पद्धतीने जेव्हा भगवानांची सेवा करतो तेव्हा भगवान काय म्हणतात की तू माझ्यामध्येच वास करशील, म्हणजे भगवानांच्या भगवत धामामध्ये किंवा भगवानांच्या कृपाछत्राखाली म्हणजे माझ्यामध्येच म्हणजे भगवान कसे आहेत पूर्णतः आध्यात्मिक आहेत. मग त्या आध्यात्मिक शक्ती जी आहे तर त्याच्या म्हणजे त्याच्या छत्राखाली किंवा त्या दैवी प्रकृतीमध्ये म्हणजे जो भक्त आहे तर तो वास करतो. हे ते चित्रात पहा, म्हणजे हे जे गोपीजन आहेत हे ना कृष्णाविषयी मनात कुठलीही शंका कुशंका किंतु परंतु काही नाही, कृष्णावर अत्यंत प्रेम आणि त्यांना संतुष्ट कसे करता येईल पहा, सगळे कसे आनंदी आहेत पहा. मग जी आपली शिदोरी आणली ती कृष्णांना एक घास भरवून कृष्णाने चाखला की मग आपण तोंडात घातला प्रत्येकाने. पहा, मग हे जे प्रेम आहे ना भक्तांचं तर हे जे आहे तर त्याला म्हणायचं अनन्य भक्ती, म्हणजे असं भाव आणि प्रेम आणि भगवानांची जी समर्पित सेवा करतो एखादा भक्त त्याला म्हणायचं अनन्य भक्ती. मग अशी आपण भगवानांची सेवा करू शकतो जशी गोपी जन यांनी केली. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. अथ चित्तं समाधातुं न हा हा शक्नोषि विचारा विचारा. मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः मामिच्छाप्तुं धनञ्जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता दुसरा मार्ग, आता हे नाही जमत आहे म्हणजे एखाद्याला इतकं भगवान यांच्या विषयी प्रेम किंवा त्यांचं मन म्हणजे त्याचं भगवान यांच्यावर मन असं स्थिर करायला आणि बुद्धी पण तिथं युक्त करायला नाही जमत आहे, म्हणजे हे इतकं काही शक्य नाही म्हणजे एखाद्याला. मग भक्ती योगाच्या नियमित तत्वांचं पालन करावं त्यानं, म्हणजे काय की भगवान जे आहेत तर त्यांची भक्ती करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे साधना भक्ती, म्हणजे त्यातले वैधी साधना म्हणजे काय प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून भगवान जे आहेत तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ही जी पद्धती आहे तर त्याला म्हणायचं वैधी साधना. म्हणजे आता म्हणजे जी साधना आहेत किंवा साधना भक्ती त्याचे दोन प्रकार आहेत. वैधी साधना आणि रागानुरागा भक्ती. मग आता वैदिक साधना म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून भगवान यांची अशी भक्तिमय प्रेममय सेवा शास्त्राच्या विधिविधानांचं नियमित तत्वांचं पालन करून करायचं. आणि जे रागानुरागा भक्ती म्हणजे प्रत्यक्ष प्रेम असतं त्यांना भगवान यांच्या विषयी आणि प्रत्यक्ष सेवा करणारे म्हणजे ते जे आहेत तर ते ब्रजवासी किंवा गोपीजन आहेत तर ते रागानुरागा भक्ती नुसार भगवान यांची भक्ती करतात. आणि आपण जे गुरु शिष्य परंपरेतनं भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो ती जी आहे तर त्याला म्हणायचं वैधी साधना. म्हणजे काय तर जे विधी आहेत वेगवेगळे शास्त्रातले नियामक तत्व आहेत विधिविधानात त्यांचं पालन करून आपण भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग नवविधा भक्ती करायची, मग इथं पूजन अर्चन करताना भक्त संकीर्तन करताना पाहतोय. मग हे सगळे शास्त्राच्या विधिविधानानुसार आपण नवविधा भक्ती करतो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. मग त्याद्वारे काय होतं आपल्या हृदयाची शुद्धी होते. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड बघू. हा, हो त्याच्यावर. हरे कृष्ण. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जर तुम्ही भक्तियोगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्यास प्रयत्न करा. कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही पूर्ण
परिपूर्ण अवस्थेवर याल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता वैदिक साधना किंवा साधना भक्ती आहे, तर ती म्हणजे आपल्याला नाही शक्य सगळ्या शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करायचं. मग प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, मग फुलं वेचून अर्च्य विग्रहाला अर्पण करायची, मग भोग सिद्ध करायचा, प्रसाद ग्रहण करायचा, मग शुद्ध भक्तांकडून भगवद्गीता भागवताचं श्रवण करायचं. असं सगळं म्हणजे इतकं सगळं काय आपल्याला जमेल असं नाही. म्हणजे अभ्यास करायला भक्तियोगाच्या द्वारे आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने हे सगळं काही आपल्याला शक्य होईल असं नाही एखाद्याला. मग तिथे आपण हे जर करू शकत नसू, तर मग अशा लोकांसाठी भगवान यांनी काय मार्ग सांगितलाय, तर तुम्ही माझ्यासाठी कार्य करा. म्हणजे तुम्ही जे काही कार्य करत असता, तर म्हणजे तर ते माझ्यासाठी म्हणजे सेवा म्हणून तुम्ही जे काही कार्य करत असता, तर ते माझ्यासाठी तुम्ही कार्य म्हणून करा. म्हणजे किंवा माझ्यासाठी सेवा म्हणून करा. किंवा जे कृष्ण भावनाच्या प्रचारा जे आहेत, म्हणजे प्रचार करणारे असतात प्रचारक, तर त्या सेवेमध्ये जे संलग्न झालेले असतात भक्त, तर त्यांना मदतीची आवश्यकता असते. मग त्यांना मदत करा. तुमच्यामध्ये एखादा गुण असतो की नाही, प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो, तर त्याद्वारे तुम्ही अशा पद्धतीने माझ्यासाठी कार्य करा किंवा त्यांना सहाय्य करा. किंवा भक्तियोगाच्या विधिविधानांचं पालन शक्य नाही, मग प्रचार कार्यामध्ये असं सहाय्य केलं. किंवा कुणी कार्यासाठी आता एखादं कार्य करायचं ठरवतं, भूमी, भांडवल, संघटना, मनुष्यबळ सगळं लागतं, हो की नाही. जसं व्यवसाय करायला, आपण स्वतःचा व्यवसाय करायला काय लागतं आपल्याला, राहण्यासाठी घर लागतं. मग व्यवसायामध्ये गुंतवायला पैसे म्हणजे भांडवल लागतं, मग कर्मचारी वर्ग लागतो, मग विस्तार करायला संघटना किंवा परिश्रमासाठी मनुष्यबळ लागतं, हो की नाही, प्रसिद्धी करायला किंवा त्याच्या ब्रांचेस करायला. हे आपण सगळं कशासाठी करतो, आपल्या स्वतःसाठी करतो, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, वैयक्तिक म्हणजे आपलं सांसारिक कर्म म्हणून करतो. पण कृष्ण सेवेसाठी पण या सगळ्याची आवश्यकता आहे. मग हे कर्म कशासाठी केलं जातं, कृष्ण सेवा म्हणून केलं जातं आणि कृष्णाच्या संतुष्टीसाठी केलं जातं. म्हणून हे कसं आहे, आध्यात्मिक कर्म आहे. हा फरक आहे ह्या दोघांमध्ये. मग मनुष्याकडे एखाद्या भरपूर धन असेल, तर त्याचा काही भाग मंदिरामध्ये प्रचारासाठी दिला कृष्ण भावनामृताच्या, किंवा एखाद्या कार्यालयाचं बांधकाम करायला दिला, असं आर्थिक सहाय्य केलं, किंवा ग्रंथ प्रकाशनासाठी दिलं, किंवा ग्रंथ घेऊन त्याचं म्हणजे अशा महत्वाच्या दिवशी लोकांना त्याचं जे आहे वितरण केलं. म्हणजे अशी कुठल्याही प्रकारे सेवा करू शकतो. म्हणजे मग अशा पद्धतीनं कर्मफळांचा त्याग करू शकत नसेल म्हणजे, तर कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ किंवा म्हणजे काही भाग अर्पण केला, अर्थार्जन जो करतो त्याच्यातला, तर अशा पद्धतीचं जे कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वतःच्या इच्छेनं केलेलं कार्य असतं, त्यामुळे काय होतं, आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतो. पहा आता ते चित्रात पहा, आता म्हणजे सगळ्यांचीच कडे काही आर्थिक म्हणजे सगळी सुव्यवस्था असेल असं नाही. मग हा एखादा पेंटर आहे, मग त्यांनी काय केलं, हा जो मंदिराचा खांब आहे, तर तो रंगवण्यासाठी मदत केली. म्हणजे असं कुठल्याही प्रकारे कृष्ण भावनेमध्ये सहाय्य आपण केलं किंवा प्रचार प्रसारासाठी सहाय्य केलं, जे काही आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीने भगवान यांच्यासाठी आपण कार्य करतो, तर ती सुद्धा काय झाली, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा. मग त्याला काय म्हणायचं, निष्काम कर्मयोग, म्हणजे कुठलाही स्वार्थ न बाळगता भगवान यांच्या चरणी समर्पित केलेली सेवा आहे. हो की नाही. मग अशा प्रकारे पण आपण सेवा करू शकतो. मंदिरामध्ये आपण सेवा करायला जातो, हो की नाही, सगळे साधक जातात मंदिरामध्ये सेवेला प्रत्यक्ष. मग ती काय, तो काय करतो, आपण निष्काम कर्मयोग करतो. म्हणजे अशा पद्धतीने भगवान यांच्या चरणी ती सेवा समर्पित करत असतो. आता पुढे जाऊ आपण. हो, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. येस माताजी. यत् यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कुंतीपुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस, ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे आता आपण मागच्या अध्यायामध्ये अभ्यासलं, हो की नाही. म्हणजे जे काही तू खाणार, तर ते सगळं मला अर्पण करून तू माझं उच्चिष्ट ग्रहण कर, हो की नाही. जे काही कर्म करणार ते माझ्या संतुष्टीसाठी कर. मग जे काही अर्पण करणार दान म्हणून, तर ते कृष्ण भावनेच्या प्रचार प्रसारासाठी केलं. किंवा जे काही तपस्या आहे, जप आहे, हो की नाही, अशा पद्धतीचं भक्तिमय प्रेमय सेवेचे प्रयत्न, ते तुमची तपस्या आहे, मग ते सगळं मला अर्पण केलं, तर काय होईल, तर कृष्णांची आपल्यावर कृपा होईल. भगवान स्वतः सांगतात. आता आपण पुढे पाहूया चित्रात. हा, मग त्याची पुढचं चित्र दाखवूया. हरे कृष्ण. मग आपण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी पहा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे अर्पण आणि सेवा करू शकतो. आपलं इस्कॉन मंगलोरचं जे मंदिर आहे, तर त्याचं बांधकाम सुरू आहे आणि आता ते शेवटच्या टप्प्याला आलंय. फार मोठा प्रोजेक्ट आहे हा इस्कॉनचा. इथे गुरुकुल कॉलेज पण होतंय आणि त्याचं बांधकाम सुरू आहे. ते पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल आणि मोठं भव्य मंदिर आहे इस्कॉनचं.
असं. तर ते आपलं ऑगस्ट मध्ये त्याचं उद्घाटन आहे, ग्रँड ओपनिंग आहे. जवळजवळ भव्य मंदिर तयार झाले आणि शेवटच्या टप्प्यावर आले. तर ज्यांना कुणाला इच्छा आहे तर त्यांनी निश्चित अशा वेगवेगळ्या सेवा आपण देऊ शकतो. पहा, तुलसी सेवा, पुष्प सेवा, अशा सेवा आहेत सगळ्या. तर हे सत्वगुणी दान आहे आणि भगवान यांच्या संतुष्टीसाठी हे सगळ्या सेवा आहेत. किंवा अर्पण, मंदिर बांधकामासाठी सुद्धा अर्पण द्या म्हणून आपल्याला जे काही यथाशक्ती असे महत्वाचे चांगले दिवस असतात ना, तर तेव्हा आपण एकादशीच्या दिवशी, त्यानंतर अक्षय तृतीया, पाडवा असे जे दिवस असतात ना चांगले, तर तेव्हा दान केलं तर त्याचं महत्व म्हणजे अनेक हजार पटींनी असतं ते. कृष्ण कृपा होते आपल्याला. अनेक जन्मांचं जे आपलं जे मालिन्य असतं तर ते त्यामुळं काय होतं, तर धुतलं जातं आणि आपलं शुद्धीकरण होतं. तर हे अर्पणाचं महत्व आहे. पद्मपुराणामध्ये ते खूप सविस्तर दिले. तर आपण अशा पद्धतीने प्रयत्न करू शकतो. किंवा लाईफ पेट्रॉन म्हणजे 35,000 असं काहीतरी आहे ती अमाऊंट. तर ते भरली की आपण त्यांचे आजीवन सदस्य होतो. आपल्याला इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला कधी म्हणजे कुठे देशात देशाबाहेर राहता येतं तिथे जाऊन त्या कार्डद्वारे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सेवा आहेत. तर आपण निश्चित ह्यामध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न करूया, अशी सगळ्यांच्या चरणी अत्यंत प्रेमळ अशी आणि खूप विनम्रतापूर्वक विनंती की अशा पद्धतीने आपण भगवान यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करू शकतो. तर आपण प्रयत्न करूया जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊ. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असेल तर सर्व कर्म फलत्यागाचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता सगळ्या कर्मफळांचा आता म्हणजे जो आहे तर तो त्याग करायला म्हणजे तुला शक्य नाहीये. म्हणजे अशा पद्धतीनं कुठलीच सेवा शक्य नाहीये. मग आता तू काय कर, म्हणजे अशा कुठल्याच पद्धतीनं माझ्यासाठी तू कर्म करू शकत नाहीयेस. मग तू काय कर, तू तर अशा तुझ्या कर्मफळाचा त्याग करून कर्म म्हणजे करू शकतोस. म्हणजे काय, तर आता एखादी व्यक्ती आहे तर त्याला सामाजिक, कौटुंबिक असे धार्मिक बांधिलकी असतात किंवा घरातल्या अडचणी असतात, घरातून परवानगी नसते. त्यामुळे कृष्ण भावनामयित कार्यासाठी सहानुभूती असते. पण घरातल्या विरोधामुळे किंवा अडचणीमुळे म्हणजे त्याला तिथे सहभागी नाही होत आहेत, कुटुंबियांकडून विरोध होऊ शकतो भक्तीसाठी. मग त्यावेळेला मनुष्यानं काय करावं, तर आपल्या कर्मफळांचा त्याग सत्कार्यासाठी म्हणजे आपण जे काही अर्थार्जन करतो मग त्याचा काय म्हणजे जे केलेलं असतं आपण अर्थार्जन, किंवा आपलं जे काही आपण आता कर्म करत असतो, आपण कुळाचार वगैरे करतो वेगवेगळे घरी, हो की नाही. मग त्यावेळेला यज्ञ दान आपण करत असतो, ही पुण्यकर्मच असतात, हो की नाही. वेगवेगळ्या पूजा संपन्न करतो. मग त्यावेळेला असं जे आपण कर्म करत असतो, तर ते जे कर्म आपण करत असतो तर त्यावेळेला आपलं धन आहे म्हणजे तर ते आपण तिथे काय करत असतो, यथाशक्ती दान करत असतो. मग आता कृष्ण भावनामयित कार्यामध्ये रुची नसणारा मनुष्य सुद्धा रुग्णालय उभारण्यासाठी पैसे देतो, सामाजिक संस्थांना दान देतो, हो की नाही. मोफत रुग्णालय उभारतो किंवा अशा मोफत शाळा उघडतो. म्हणजे हे काय करतात तिथे, हे सगळे लोक कष्टार्जित आपलं धन आहे ना त्याचा त्याग करतात. मग अशाच पद्धतीनं जेव्हा आपल्या कष्टार्जित धनाचा आपण त्याग करतो तेव्हा हळूहळू त्याची शुद्धी होत जाते. मग अशी शुद्धी जेव्हा होत जाते त्या व्यक्तीची, तेव्हा त्याला कृष्ण भावनेचा अवलंब करणं सोपं जातं. म्हणजे कृष्ण भावना नाहीये त्याच्यामध्ये, पण त्यागाची म्हणजे त्याला जी सवय किंवा त्यागाचं कर्म जो तो करत असतो, म्हणजे म्हणजे आपलं कष्टार्जित कर्मफळ म्हणजेच काय, कष्टार्जित धनाचा त्याग केला अशा म्हणजे पद्धतीनं, तर ती म्हणजे काय होतं, त्यामुळं त्याला कृष्ण भावना इतकी स्वतःमध्ये प्रभावी आहे की त्याच्यामुळं मन एखाद्या व्यक्तीचं शुद्ध होऊ शकतं. आणि मग अशा व्यक्तीने जर कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर त्याला सोपं जातं. म्हणजे सत्कार्यासाठी जेव्हा त्याग करतो एखादा व्यक्ती, तेव्हा त्याला कृष्ण कर्म हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे कळतं आणि कृष्णांच्या संतुष्टीसाठी तो मग कर्मफलाचा त्याग करायला लागतो आणि कृष्णांना जाणू शकतो. मग आता अशा सेवा म्हणजे कुठल्या असतात, समाजसेवा, एक राष्ट्रसेवा, देशासाठी सेवा. मग यांना सोपं जातं श्रीकृष्णांना जाणणं आणि त्यांच्यासाठी सेवा करणं, की जेणेकरून काय होतं, कधीतरी आपल्याला शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होते. आता इथे चित्रात पहा, म्हणजे अशा पद्धतीने कर्म केलं तर काय होईल,
तर जे आहेत कृष्णांची कृपा आपल्यावर होऊ शकते. मग नंदबाबांनी काय केलं होतं की जेव्हा कृष्णांचा जन्म झाला तेव्हा आजूबाजूचे जे ज्ञानी पंडित असे जे होते ब्राह्मण, त्या सगळ्यांना म्हणजे विद्वान, त्यांना बोलवून यथाशक्ती दान केलं होतं. मग हे सकाम कर्मयोग म्हणजे, पण त्याद्वारे अशी पुण्यकर्म करून हळूहळू कधी ना कधी आपण आत्मस्थित होण्याचा प्रयत्न, म्हणजे काय, भगवान यांच्याशी आपलं नातं काय आहे हे समजून घेऊन आपण कृष्णांच्या कृपेस पात्र होऊ शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाद् विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम्. हरे कृष्ण. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता असं पण काही करणं शक्य नसेल, म्हणजे अशा पद्धतीनं कर्म करणं, तर भगवान काय म्हणतात, तू ज्ञानाचं अनुशीलन कर. म्हणजे आता इथं गुरुकुलमध्ये जाऊन शिकतात मग सगळं वैदिक ज्ञान वगैरे घ्यायचं किंवा भगवद्गीता आता आपण शिकतोय, हे ज्ञानाचं अनुशीलन आहे. म्हणजे तर हे जरी करायचा आपण प्रयत्न केला, स्वतःला अशा ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये जरी संलग्न केलं, तर काय होतं, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे हे कळतं. म्हणजे क्रमाक्रमाने ज्ञान जसं प्राप्त होत जातं तसं मनुष्य भगवान यांच्यावर ध्यान करायला लागतो. मग त्याला समजतात भगवान म्हणजे कोण आहे. आणि मग भगवान जे आहेत तर त्यांची अशा पद्धतीने मग ध्यानातून पुढे परमात्म्याचा साक्षात्कार म्हणजे पुरुषोत्तम भगवान यांचा साक्षात्कार होण्यापर्यंत उन्नती होते. आता दोन विधी आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष विधी म्हणजे भगवान यांची प्रत्यक्ष भक्तिमय प्रेममय सेवा, आणि त्याद्वारे आपण काय करायचं, कर्मफळांचा त्याग करायचा, म्हणजे भगवान यांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं प्रत्येक कर्म. मग हे ध्यानापेक्षाही सोपं आहे. मग हे सगळं मनुष्याला कळतं आणि त्यामुळं त्या ज्ञानामध्ये मुळेच हे कळतं, आणि त्यामुळे कर्मफलाच्या त्यागापर्यंत शेवटी मनुष्य येऊन भगवान यांची सेवा करू शकतो, प्रत्यक्ष सेवा करू शकतो, आणि त्याला मनशांती प्राप्त होऊ शकते. म्हणजे भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष सेवेला महत्व दिले फार. म्हणजे अर्जुन हा भगवत प्रेमामध्ये स्थित आहे, त्याला अप्रत्यक्ष विधी नाही सांगितलंय, तो पूर्वीपासूनच प्रेम भक्तीच्या स्तरावर आहे. आणि त्यामुळे आपण भक्तिमय प्रेममय सेवा प्रत्यक्ष भगवान यांची करून त्यांना शरण गेलं पाहिजे, आणि त्याद्वारे आपण त्यांच्या कृपेस प्राप्त झालं पाहिजे. मग अशा पद्धतीने जाऊ शकतो आपण, ह्या मार्गाने मनशांती प्राप्त करू शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाईड, पुढची स्लाईड. हरे कृष्ण. 12, 13 आणि 14. जो मनुष्य जो जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मित्र अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, तो समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढनिश्चय आणि भक्तीमध्ये सल्ला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता जो कोणाचा द्वेष नाही करत, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा तो द्वेष करत नाही, असा व्यक्ती म्हणजे शत्रूला सुद्धा तो वैर त्याच्याशी धरत नाही. माझ्या पूर्वकर्माचंच काहीतरी फळ आहे म्हणून हा व्यक्ती माझ्याशी शत्रुत्व करतोय, मग त्याला प्रतिकार करण्यापेक्षा मी सहनच केलेलं बरं असं त्याला वाटतं. मग त्याच्यावर एखादं दुःख आलं तर तो काय म्हणतो, ही संकट म्हणजे भगवान यांची कृपाच आहे. म्हणजे मी पूर्वजन्मी काहीतरी कुकर्म केलं असेल आणि त्याचा परिणाम म्हणजे हे मी दुःख भोगतोय, भगवान यांची कृपाच आहे की मला जितकं काही दुःख वाटायला यायला पाहिजे, जितक्या शिक्षेस मी पात्र आहे तेवढं काही नाही झालं, म्हणजे ही कृपाच आहे भगवान यांची. म्हणजे थोडीशी शिक्षा मला भोगायला लागली. मग संकटामध्ये तो सदैव शांत धीर असतो, म्हणजे अत्यंत सगळ्यांशी, तो शत्रूसहित सगळ्यांशी दयेने असं वागतो, प्रेमाने वागतो. मग शारीरिक दुःख पण आली, कष्ट आली तर त्याच्या जीवनामध्ये, तर तो तिथे विचलित नाही होत अजिबात, किंवा मिथ्या अहंकारापासून तो मुक्त असतो. सुखदुःखांकडे समदृष्टीनं पाहतो, त्याला म्हणायचं समभाव. म्हणजे हे जे काही आहे ते कृष्णांची इच्छेमुळे मला माझ्या जीवनामध्ये आहे. म्हणजे जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तो कृष्णांची कृपा म्हणून पाहतो, आणि ज्या काही दुःखद गोष्टी आहेत ती कृष्णांची इच्छा आहे, कृष्णांची कृपाच आहे ती एक प्रकारे. म्हणजे की फार माझ्या संकट काही वाटायला आलं नाही, थोडंसं आलं, किंवा एखादी म्हणजे खूप चांगली गोष्ट त्याला मिळाली, खूप सुखी जीवन मिळालं, सुख मिळालं, तर तो काय म्हणतो, हे सगळं कृष्णांची कृपा आहे, अन्यथा मी पात्र नाही एवढ्या सुखासाठी. भगवानांची कृपा आहे म्हणून मला हे सगळं मिळालंय असा तो विचार करतो, असं संतुष्ट असतो तो, भगवत कृपेने सहनशील असतो. आणि कुठलीही गोष्ट मिळवायला असे जसे भौतिक जगतातले लोक प्रयास करतात असं नाही करत.
तो त्यामुळे सदैव आनंदी असतो आणि आध्यात्मिक गुरूंच्या आदेशांचं पालन करत असतो. त्याची इंद्रिय कशी असतात, संयमी असतात आणि भक्ती सेवेमध्ये दृढ असतो. मन आणि बुद्धी भगवान यांच्यावर स्थिर ठेवलेली असते त्यानं. आणि अशा पद्धतीने तो भगवान यांचे भक्तिमय प्रेममय सेवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रांच्या विधिविधानांचं पालन करून करत असतो पहा. मग असा भक्त जो आहे तो भगवानांना प्रिय आहे. इथे चित्रात पहा, सुदामा जो आहे भगवानांच्या भेटीला आला. मग भगवान यांनी त्यांचा अतिथी धर्म पाळला. म्हणजे काय केलं, त्याचं पाद प्रक्षालन केलं पहा. म्हणजे भगवान स्वयं भगवान आहेत, पण अतिथी धर्म आणि त्यांचा मित्र आहे. तर तेव्हा त्यांनी, आणि तो ब्राह्मण आहे, म्हणजे ब्राह्मण वर्णाचा, भगवान यांच्या बरोबर त्यांनी तितकंच सगळं शिक्षण घेतलंय वेदांचं आणि अत्यंत प्रामाणिक ब्राह्मण आहे तो. आणि अत्यंत भगवान यांचा उत्तम असा भक्त आहे पहा. मग भगवान स्वतः पाद प्रक्षालन करतात. म्हणजे ह्याच्यावरून आपण समजून घेऊया की भगवान यांना किती भक्त त्यांचे प्रिय असतात पहा. म्हणजे असा जो आत्मसंयमी आहे, म्हणजे तर तो भक्त भगवानांना प्रिय असतो, की ज्याचं उदाहरण म्हणजे सुदामा आहे पहा, की ज्याच्या सेवेसाठी भगवान स्वयं तिथे उपस्थित राहतात पहा. मग असा भक्त जो आहे दृढ निश्चयाने भगवानांच्या भक्तीमध्ये संलग्न आहे. इतकं दारिद्र्य होतं त्याला, पण त्यांनी काही नाही सांगितलं श्रीकृष्णांना. श्रीकृष्ण अंतर्यामी आहेत, त्यांनी जाणलं. आणि तो जेव्हा घरी गेला तेव्हा त्यांनी काय पाहिलं, आपल्या घराचं रूपांतर महालामध्ये झालेलं. म्हणजे अशा पद्धतीचा भक्त असतो भगवान यांचा. तो सदैव त्यांच्या दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न असतो. मग असा भक्त भगवानांना प्रिय असतो. तर पुढे जाऊ आपण. थांबते. कृष्ण. हा त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. 12-15. ज्यांच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण हरे माता. कृष्ण. मग आता असा जो भक्त आहे तर तो कुठले कष्ट, चिंता, भय ह्याच्यामुळं म्हणजे त्याला मिळाले, म्हणजे अशा म्हणजे तरी तो काय होत नाही, विचलित होत नाही. म्हणजे आधी हा भक्त आहे तो स्वतः कुणाला कष्ट, चिंता, भय असं काही देत नाही. दुसऱ्यांना त्रास होईल अशी कुठली गोष्ट तो करत नाही. सगळ्या भक्तांविषयी, सगळ्याविषयी तो दयाळू असतो, सगळ्या लोकांविषयी. त्यांच्यामध्ये तो कृष्णांना पाहतो, सगळ्यांवर प्रेम करतो. म्हणजे त्या प्रत्येकामध्ये कृष्णांना पाहतो. मग इतर भक्तांनी जरी त्याला त्रास दिला तरी तो त्यामुळे विचलित नाही होत, उद्विग्न होत नाही. का तर त्याच्यावर भगवान यांची जी कृपा असते आणि तो जे भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करत असतो, साधना करत असतो, त्या बळामुळे तो इतका, म्हणजे त्याला ते आध्यात्मिक बल जे प्राप्त झालेलं असतं त्यामुळे तो इतका प्रगत झालेला असतो की त्याला ह्या बाह्य सगळ्या घटना किंवा उपद्रव भौतिक जे असतात त्यांनी तो विचलित नाही होत. असा जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती असतो, सदैव कृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला काय त्यानं गुंतवून घेतलेला असतं. तो कुठली इंद्रिय तृप्ती करताना कधी आढळणार नाही, किंवा इंद्रिय तृप्तीची साधनं पाहून पण तो दुःखी किंवा म्हणजे असा द्वेष करत नाही दुःखी होऊन कोणाचा. म्हणजे आपल्याकडे पहा एखादी गोष्ट नसेल इंद्रिय तृप्तीची, एखाद्या आपल्या शेजाऱ्याकडे फार मोठी कार आहे, आपल्याकडे साधीच कार आहे, मग आपल्याला त्याचं त्याबद्दल दुःख होतं आणि आपण द्वेष पण करतो. म्हणजे हे भौतिकतेमध्ये घडतं, का तर आपल्याकडे नाहीये ते इंद्रिय तृप्तीचं साधन, म्हणून तो पाहिल्यावर दुःखी होतो आणि द्वेष करतो. मग हे भौतिक जगतामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांनी आपण बद्ध आहोत म्हणून वाटतं, पण भक्त असा नसतो. भक्त हा नेहमी भगवान यांच्या इंद्रियांना मी कसं तृप्त करेन एवढाच विचार करत असतो पहा. मग त्याला अशा कारणामुळे कुठल्या दुःख पण होत नाही, द्वेष पण वाटत नाही, न शत्रूकडून प्रतिकाराची शक्यता वाटते, ना तो कधी भयभीत असतो. म्हणजे जे म्हणजे यशस्वीपणे जे एखादं कार्य करत नाही भौतिकतेमध्ये, त्यावेळेला यश मिळालं नाही तर भौतिक संसारात कसं होतं, आपण दुःखी होतो. पण भक्त नेहमी सर्व स्थितीत आनंदी असतो पहा. हा भौतिक संसारात गुंतलेला व्यक्ती आणि भक्त यांच्यामधला फरक आहे. कारण भक्त अशा सगळ्या विकारांच्या पलीकडे गेलेला असतो, देहात्म बुद्धीतून मुक्त झालेला असतो. असा भक्त कृष्णांना प्रिय आहे पहा. मी ते चित्रात पहा भक्ताचं उदाहरण दिले. भगवान शिव कसे असतात, नेहमी वैराग्य आपण बघतो संन्यस्त अशा स्वरूपात असतात, हो की नाही. मग आता राहतात कुठे, ते कैलास पर्वतावर. मग आता उच्च कोटीचे भगवान यांचे भक्त आहेत, म्हणजे जे भगवान शिव आहेत ते वैष्णवांनो यथा शंभू असं म्हटलंय. सर्वश्रेष्ठ वैष्णव कोण आहेत, उच्च कोटीचे भक्त वैष्णव असे कोण आहेत, तर भगवान शिव हे आहेत. श्रीकृष्णांचे सर्वश्रेष्ठ भक्त मानले. तर वैष्णवांनो यथा शंभू असं त्यांना म्हटलं जातं. सर्वश्रेष्ठ सगळ्या वैष्णवांमध्ये शिव आहेत. मग आता त्यांना पार्वती मातेने आपल्यासाठी महाल बनवा सांगितलं. मग त्यांनी असा फिरता महाल बनवला, खूप सुंदर असा.
आकाशामध्ये. मग आता रावणाने लगेच तो म्हणजे वरदान मागितलं, मग असं महाल मागितला म्हटल्यावर त्याने देऊन टाकला त्याला. म्हणजे असा भक्त असतो. आणि पुन्हा ते आपली म्हणजे कैलास पर्वतावर तिथे आहेत. म्हणजे म्हणजे अशा वैराग्य अवस्थेमध्ये म्हणजे भक्त असा असतो. आणि असा म्हणजे त्याला कुठलीही आसक्ती नसते, आसक्ती रहित असतो. आणि कुठल्याही भौतिक इंद्रिय तृप्तीच्या साधना मध्ये तो म्हणजे किंवा अशा गोष्टींमध्ये तो कधीही स्वतःला गुंतवत नाही. मग असा जो भक्त असतो तो भगवानांना प्रिय असतो. आता पुढे जाऊ. हो, त्याची पुढची स्लाइड. 12.16 जो माझा भक्त साधारण दैनंदिन नसतो, जो शुद्ध चिंताही दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. हा, आता समजून घेऊया की जो भगवान यांचा भक्त आहे तर तो कुठल्याही म्हणजे साधारण दैनंदिन क्रियेवर अवलंबून नसतो. म्हणजे काय, त्याला दान दिलं जाऊ शकतं किंवा अशा गोष्टी ज्या असतात म्हणजे रोजच्या जीवनातल्या ते मिळवण्यासाठी तो काही धडपड करत नाही. कृष्णाच्या कृपेनं त्या भक्ताला धनप्राप्ती होते म्हणून तो काही हुरळून जात नाही. म्हणजे फक्त दिवसभर आपलं जे काही दैनंदिन कार्यक्रम आहे भक्ती प्रेम सेवेचा तर त्याच्यामध्ये रममाण असतो. म्हणजे दिवसातून 2दा स्नान करेल, आपली साधना करेल, अंतर्बाह्य असं तो पवित्र असतो. म्हणजे सगळ्या कर्मांचं सार त्याला माहित असतं. तो दक्ष असतो. म्हणजे वैदिक शास्त्रावर त्याचा दृढ विश्वास असतो. कुठल्याही गोष्टीची तो बाजू घेत नाही, कुठल्या पक्षाची. चिंतामुक्त असतो. म्हणजे शरीर हीच मोठी उपाधी आहे. मग हे त्याला माहिती असतं. त्यामुळे सगळ्या उपाधीतून मुक्त झाल्याशिवाय म्हणजे मुक्त असल्यामुळे तो म्हणजे असं दुःखी नसतो. म्हणजे शरीर ही उपाधी त्यानं जाणलेलं असतं. मग शारीरिक दुःखांपासून तो कसा असतो, मुक्त असतो. त्यानं जाणलेलं असतं मी भगवानांचा नित्य दास आहे, सेवक आहे. आणि त्यामुळे तो त्यांची भगवानांची म्हणजे सदैव त्यांचा नित्य दास म्हणून सेवा करत असतो. मग असा त्याचा शुद्ध भाव असतो. म्हणजे मग प्रतिकूल ज्या गोष्टी असतात भक्ती म्हणजे प्रेम सेवेला तर त्या तो स्वीकार करत नाही, त्यागतो. आणि अनुकूल गोष्टींचा काय करतो, तर स्वीकार करतो. मग आता एखादं घराचं बांधकाम करायचंय म्हणजे स्वतःसाठी, तर तो त्यासाठी पुष्कळ शक्ती पैसा वगैरे लागेल, तर ते काही भक्तीसाठी लाभदायक नाहीये. मग तो त्यागतो, त्याचा स्वीकार नाही करत. पण भगवान यांच्यासाठी जर मंदिर बांधायचं असेल तर त्यासाठी तो सगळ्या प्रकारचे कष्ट करेल, पण स्वतःसाठी नाही घर बांधणार. मग अशा पद्धतीचा भक्त असतो पहा. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे इथे पहा, जे आहेत सनातन गोस्वामी, तर त्यांनी काय केलं, म्हणजे ते जे होते तर ते मुघल राजाच्या दरबारी म्हणजे निजामाच्या दरबारी होते. आणि खूप मोठ्या पदावर होते, मंत्री होते. सनातन गोस्वामी आहेत ते. तर पदत्याग केला आणि चैतन्य महाप्रभूंच्याकडून ते दीक्षित झाले, त्यांचे शिष्य बनले. त्यांनी स्वीकार केलं चैतन्य महाप्रभूंनी त्यांना. आणि त्यांनी सगळं त्यागून एका कुटीत येऊन वृंदावनाला राहिले पहा. आणि त्यांनी भक्तिमय प्रेममय सेवा केली भगवान यांची. म्हणजे पहा, अशा पद्धतीचा भक्त असतो. मग आता पुढे जाऊ आपण. हं. 12.17 जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग आता जो भक्त आहे तर तो म्हणजे म्हणजे एखादा खूप त्याला लाभ झाला चांगला तर त्यामुळे हर्षित होत नाही. म्हणजे आनंदाने हुरळून नाही जात. किंवा खूप दुःखदायक घटना घडली त्याच्या जीवनात तर तो दुःखी पण होत नाही, दुःखी कष्टी पण होत नाही. म्हणजे समभावात असतं. म्हणजे आता याचं उदाहरण म्हणजे प्रल्हाद महाराज. म्हणजे पहा, म्हणजे इथे आपण पाहूया की त्याच्या जीवनामध्ये प्रल्हाद महाराज जे आहेत तर त्यांना भगवानांच्या संतुष्टी प्रित्यर्थ अनेक संकट सहन करायला लागली होती. म्हणजे असा जो भक्त असतो तो कसा असतो, एखादा पुत्र शिष्य मिळावा म्हणून फार उत्सुक पण नसतो, किंवा नाही मिळाला तर दुःखी पण होत नाही, किंवा आपल्याकडची अतिप्रिय वस्तू गमावली तरी तो शोक नाही करत, किंवा वस्तू प्राप्त करायला पण असा खूप खटाटोप नाही करत. म्हणजे शुभाशुभ जी कर्म असतात म्हणजे किंवा पापकर्माच्या पलीकडे पोहोचलेलं असतं. मग प्रल्हाद महाराजांचं कसं होतं पहा, भगवान यांच्या संतुष्टीसाठी सगळी संकट त्यांनी सहन केली, त्यासाठी त्यांनी सिद्धता ठेवली. म्हणजे त्यांना हत्तीच्या पायी दिलं तरी त्यांनी भगवान यांचा जप केला. कारण इंद्राचा जो ऐरावत म्हणजे हत्तीमधला ऐरावत म्हणजे कोण आहे, भगवान स्वतः आहेत असं त्यांनी विचार केला आणि भगवंतांचा जप केला. मग त्यांना सापाच्या गुहेत ठेवलं. तर आता भगवान यांना म्हणजे भगवान हे शेष जे आहेत भगवान यांना, तर ते काय करत असतात, तर त्यांच्यावर छाया धरत असतात. किंवा भगवान वासुकी नागाच्या
नागाच्या शय्येवर झोपलेले आहेत. मग त्यांनी त्यांचं म्हणजे त्यांना प्रार्थना केली त्या रूपाला, भगवान यांच्या. नागामधले वासुकी कोण आहेत? भगवान आहेत. किंवा नागामधले शेष जे आहेत म्हणजे तर ते म्हणजे कोण आहेत? भगवान आहेत, त्यांचं रूप आहे, हो की नाही? सापामधले वासुकी, नागामध्ये अनंत शेष. तर मग त्यांनी त्या पद्धतीने उपासना केली. मग अशा पद्धतीनं भगवान यांनाच त्यांनी प्रत्येक रूपामध्ये पाहिलं. मग आता अग्नीमध्ये पण त्यांना ठेवलं. भगवान यांना होलिका जी बहीण होती, जी म्हणजे प्रल्हाद महाराजांना ठेवलं. होलिका जी बहीण होती हिरण्यकश्यपूची, तिच्या असं. मग त्यावेळेला अग्नी म्हणजे कोण आहे? भगवान यांचे रूप आहे. मग त्या रूपाला त्यांनी काय केलं? ते शरण गेले. म्हणजे असं प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी काय केलं? भगवान श्रीकृष्णांना पाहिलं. मग अशा पद्धतीनं त्यांना पाहून सगळ्या गोष्टी किंवा सगळं जे आहेत त्रास किंवा संकट सहन करण्याची सिद्धता ही प्रल्हाद महाराजांनी ठेवली. पहा, मग असे जे भक्त असतात ते त्यांना प्रिय असतात. मग त्यासाठी कड्यावरून लोटलं त्यांना त्यावेळेला भगवान जे आहेत तर ते धावले. पहा, प्रल्हाद महाराजांना वाचवण्यासाठी. म्हणजे पहा, त्यांना कड्यावरून लोटायला नेलं तेव्हा त्यांनी काय भाव ठेवला? तर गिरिराज गोवर्धन म्हणजे कोण आहेत? भगवान आहेत, असा भाव ठेवला. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान यांना पाहिलं, म्हणजे श्रीकृष्णांना पाहिलं प्रल्हाद महाराजांनी. मग त्यामुळं असे जे भक्त असतात त्यांना म्हणजे वाचवण्यासाठी भगवान तत्पर असतात. मग असे भक्त त्यांना प्रिय असतात. पुढे जाऊ. आणि अशा भक्तांना भक्तीने प्रेम सेवा करताना कितीही संकट आली तरी काही बाधा येत नाही. हा, आता हा शेवटचे 2 श्लोक आपण पूर्ण करू. हा, माताजी वाचूया. हरे कृष्ण. 18.19. जो मनुष्य शत्रू आणि मित्र याच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगांपासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झाला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जो मनुष्य आता कसा आहे की शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी तो समानच असतो. म्हणजे कधीही तो शत्रू जो आहे किंवा मित्र आहे तर यांच्या शत्रुतेनंही प्रभावित होत नाही, शत्रुतेनं किंवा म्हणजे अशा कुसंगापासून तो मुक्तच असतो. आणि कुणी स्तुती केली तरी त्यामुळे पण हुरळून जात नाही. स्तुती निंदा म्हणजे सगळ्या जे असतात तर त्या समान वाटतात. म्हणजे म्हणजे मानवी समाजामध्ये हे सगळं स्तुती निंदा होणारच. पण भक्त नेहमी या लौकिक स्तुतीनिंदेच्या पलीकडे असतो, सुखदुःखाच्या पलीकडे असतो, अत्यंत सहनशील असतो. कृष्ण कथेविषयी तो काही त्या वाचून तो काही बोलणारच नाही. मग त्याला म्हणायचं खरं मौन. म्हणजे खरं मौन म्हणजे काय? निरर्थक बोलू नये, ह्याला म्हणायचं मौन. मौन म्हणजे सगळंच बोलणं सोडायचं नसतं. तर मौन म्हणजे काय भक्तियुगातलं? तर कृष्ण कथा सोडून किंवा कृष्णाविषयी सोडून किंवा कृष्णांच्या सेवेविषयी सोडून काही बोलू नये. जेवढं आवश्यक आहे कृष्ण भावनेसाठी, एखाद्या भक्तासाठी बोलणं आवश्यक आहे तेवढंच बोलणं म्हणजे मौन आहे. मग म्हणजे भगवत कथा करणं. मग आता भगवंताविषयी बोलणं, भगवत सेवेविषयी बोलणं, मग ह्याला म्हणायचं मौन कृष्ण भावनेतलं. मग आता भक्त सगळ्या परिस्थितीमध्ये सुखी असतो. कधी त्याला स्वादिष्ट भोजन पण मिळेल, कधी कधी उपवास पण घडेल, मग तो तृप्त असतो. आता निवासस्थानाविषयी चिंता करत नाही. कधी एखाद्या वृक्षाखाली झोपायला लागेल प्रचार प्रसारामुळे, कधी एखाद्या राजवाड्यासारख्या मोठ्या सदनात पण त्याला राहायला मिळेल. त्याला कशाचंच नसतं आकर्षण. तो अत्यंत स्थिर असतो, निश्चयी असतो आणि भगवान यांच्याविषयी मध्ये स्थित असतो. मग असा जो भक्त असतो तर तो भगवानाला प्रिय असतो. म्हणजे असे जे सद्गुण आहेत ते आपल्यामध्ये आल्याशिवाय आपण शुद्ध होत नाही. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अशा शुद्ध भक्तांच्याकडे गेलं पाहिजे, म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण हे गुण प्राप्त करू शकू, त्याद्वारे भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून. आणि मग असा जो कोणी आहे की ज्याला आपल्याला चांगला भक्त व्हायचंय भगवान यांचं, तर त्यांनी हे सगळे सद्गुण विकसित करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्यासाठी आपण कृष्ण भावनेमध्ये प्रेममय सेवेमध्ये काय झालं पाहिजे? संलग्न झालं पाहिजे. मग आपोआप आपल्या अंगी हे गुण येतात. मग आता इथे उदाहरण आहे पहा, हे अमरीश महाराज आहेत, भगवान यांचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. मग त्यांच्याकडे दुर्वास मुनी आले. ते आता खूप क्रोधी म्हणजे क्रोध असणारे असे, कोपिष्ट असे म्हणून प्रसिद्ध आहेत. मग ते जे आहेत तर ते एकादशीच्या दिवशी आले. मग एकादशीचा उपवास संपण्याच्या दिवशी म्हणजे द्वादशी दिवशी त्यांच्याकडे आले. मग आता अमरीश महाराजांनी काय केलं होतं? एकादशीचं व्रत केलं होतं. भगवानांचे उच्च कोटीचे ते भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत. मग दुर्वास मुनी काय म्हणाले? मी अंघोळ करून येतो, नदीवर स्नान करून येतो
मग ठीक आहे म्हणाले. मग भोजन करणार होते ते. मग आता एकादशीचं व्रत आहे ना, तर ते संपतं तेव्हा ते एकादशीचं व्रत आहे तर ते पूर्ण करण्यासाठी म्हणजे उद्यापन करण्यासाठीचा कालावधी असतो दरवेळी. मग त्या वेळेतच ते पूर्ण करायचं असतं तर त्याची फलनिष्पत्ती मिळते. मग पुरोहितांना विचारून मग आता अमरीश महाराजांनी ते काही लवकर येईनात आणि ती घटिका टळू लागली म्हणून त्यांनी काय केलं, पाणी पिऊन त्यांनी उपवास जो आहे तर तो सोडला, म्हणजे ते निर्जला करायचे. मग आता हे पाहिलं दुर्वास मुनींनी दुरून येणार आहे आणि त्यांना अत्यंत क्रोध आला आणि त्यांनी काय केलं, आपल्या केसाच्या जे जट्टा आहेत त्यातनं एक केस उपटला आणि त्यातून एक कृत्या नावाची राक्षसी निर्माण झाली आणि ती त्यांना त्यांचा वध करण्यासाठी क्रोधाने म्हणजे माझा अपमान केला असतो असं म्हणून ती त्यांच्यावरती सोडली म्हणजे त्यांना मारण्यासाठी. मग हे सगळं भगवान अंतर्यामी जाणतात. मग काय झालं, भगवान यांना हे आवडलं नाही. मग त्यांनी काय केलं, आपल्या भक्तांचा जर कोणी छळ करत असेल तर भगवान त्यांना दंडित करतात अशा तातडीनं. त्यांनी आपलं सुदर्शन चक्राला आव्हान केलं आणि त्यांच्यावर सोडलं. मग ते दुर्वास मुनींचा पाठलाग करायला लागलं. अनेक वर्ष दुर्वास मुनींचा ते पाठलाग करत होतं. वेगवेगळे जे लोक आहेत तिथे फिरून आलं म्हणजे तिथे फिरून दुर्वास मुनी जे आहेत तर ते आले म्हणजे ब्रह्माजींकडे गेले. मग ब्रह्माजींना त्यांनी सांगितलं हे पाठलाग थांबण्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. ब्रह्माजी म्हणले माझ्याकडे काही उपाय नाहीये. मग अशा सगळ्या देवतांकडे गेले. मग शिवजींना विचारलं. मग शिवजी म्हणाले की माझ्याकडे काही उपाय नाही पण तू भगवान विष्णूंकडे जा तुम्ही, मग तुम्हाला त्याच्यावर मार्ग मिळेल. मग भगवान विष्णूंकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही अमरीश महाराजांना शरण जा आणि त्यांना म्हणजे प्रणाम करा, तुमची चूक आहे तर ती जी आहे तर ते माझे भक्त आहेत तर म्हणजे त्यांना तुम्ही शरण जा आणि तुमची चूक स्वीकारा. तर ते थांबले. मग त्यानुसार त्यांनी काय केलं, आपली चूक समजून घेतली त्यांनी आणि त्यांना अमरीश महाराजांच्या चरणांशी गेले, त्यांना साष्टांग दंडवत केलं. मग ते सुदर्शन चक्र परत गेलं. मग आता अमरीश महाराज शुद्ध भक्त आहेत तर ते समभावात आहेत, ते हुळून नाही गेले दुर्वास मुनी कसे आले माझ्या चरणांशी, बिलकुल नाही. त्यांनी प्रेमाने त्यांना जवळ केलं आणि त्यांना आदराने नमस्कार केला त्यांनी आणि त्यांची यथा योग्य त्यांची जे काही आदरातिथ्य आहे ते केलं. मग असा शुद्ध भक्त जो असतो तो भगवानांना प्रिय असतो. आता पुढे जाऊ आपण. 12.20 जे भक्त सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता जे भक्ती सेवेचा असा अविनाशी मार्ग आहे म्हणजे काय, नष्ट न होणारा, म्हणजे भगवान जे आहेत ते स्वतः अविनाशी आहेत. मग त्यांची सेवा जी आहे ती पण अविनाशीच आहे ना, हो की नाही. म्हणजे दिव्य सेवा विधी जो आहे भगवान यांचा, मग हे सगळं दिव्य सेवा भगवान यांची करायचे हे सगळं ज्ञान आपण कुठून घेतोय, वेदातून शास्त्रातून. मग हे हे काय आहेत, भगवान यांची वाणी आहेत. मग त्यांची सेवा करण्याची विधी सुद्धा कशी आहेत, दिव्य आहेत आणि म्हणून त्याला काय कसे आहेत, ते अविनाशी आहेत. म्हणजे भगवान स्वतः अविनाशी आहेत. मग त्यांची सेवा कशी करायची आपण कुठून शिकतो, वेदातून शास्त्रातून, भगवद्गीता भागवतासारखे की जे भगवान यांची वाणी आहे. मग त्यामुळे हे सुद्धा कशी आहेत, अविनाशी मार्ग आहेत. आणि त्यामुळं भगवान यांचं म्हणजे भक्ती सेवा करण्याचा हा जो अविनाशी मार्ग आहे त्याचं जो कोणी अनुसरण करेल म्हणजे अशा पद्धतीनं अनुसरण म्हणजे काय की आपण अशा उन्नत भक्तांच्या मार्गदर्शनानुसार जी काही आपण भक्तिसेवेचे प्रयत्न करणं त्याला अनुसरण किंवा अनुशीलन म्हणतात. मग अशा पद्धतीनं जो करेल जसं तसं करण्याचं आपल्याला जे काही सांगितलं गेले आपल्या गुरु महाराजांनी किंवा गुरूंनी जे मार्गदर्शन केले तर त्यानुसार करण्याचा जो प्रयत्न करतो ते निश्चितपणे श्रद्धेने मला म्हणजे स्वतःला जोडून पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात आणि मला सर्वोच्च ध्येय बनवतात. म्हणजे पूर्ण श्रद्धा त्यांची श्रीकृष्णावर स्थित होते, दृढ विश्वास स्थित होतो आणि स्वतःला जोडून घेतात. म्हणजे काय की कृष्णाशी त्यांचा संबंध प्रस्थापित होतो आणि अशा पद्धतीनं कृष्णांना प्राप्त करणे हे त्यांच्या जीवनातलं ध्येय बनतं. आणि भक्ती सेवेमध्ये अशा पद्धतीनं ते दृढ होऊन काय करतात, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात की जो म्हणजे सर्वोत्तम विधी मानलाय. मग असा जो म्हणजे विधी आहे की त्याद्वारे आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाविषयी श्रद्धा आणि आसक्ती बाळगून आपण जी भक्तिमय प्रेममय सेवा करतो तर त्याद्वारे आपण निश्चितच काय करू शकतो, भगवत प्राप्ती करू शकतो. म्हणजे त्यासाठी भक्तिमय सेवा हा एकमेव मार्ग आहे आणि तो जोपर्यंत आपल्याला शुद्ध भक्तांचा संग लागत नाही म्हणजे मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणजे म्हणजे भक्ती मार्गाचं अनुसरण नाही करू शकणार. मग आता आपण ह्याच्यातनं समजून घेऊ की निर्विशेष ब्रह्मावर ध्यान केलं तर आपल्याला जोपर्यंत शुद्ध भक्तांचा संग लाभत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आपल्याला असा शुद्ध भक्त भेटतो तेव्हा आपण भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं, प्रत्यक्ष सेवा करणं आणि त्याद्वारे कृष्ण भावनेत संलग्न होऊन
कृष्णाच्या कृपेस प्राप्त होणं हा अत्यंत सोपा सुलभ मार्ग आहे आणि म्हणून भक्ती सेवा ही आपल्यासाठी अधिक अनुकूल आहे. म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर इथे सगळं मिळालं पहा आपल्याला. म्हणजे ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे की भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्याचा प्रयत्न प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केला पाहिजे, की जे आपल्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय असावं किंवा अशा भक्ताचं असतं. आणि असे भक्त श्रीकृष्णांना आवडतात. मग ते चित्रात पहा सूरदास जे आहेत ना, तर ते अंध होते, पण ते भगवान यांची सतत भजनं गायचे आणि त्यांची रचना करायचे का. मग कृष्ण त्यांचं भजन ऐकायला यायचं का, कृष्णांना ते अंध असून पाहायचे, मग कृष्णाविषयी भजनं रचायचे. मग एकदा त्यांनी काय केलं, म्हणजे कृष्णांचे कपडे कुठले आहेत, म्हणजे त्यांच्याविषयी गोष्ट आहे की रोज ते कृष्णांनी कुठले कपडे परिधान केलेत ते सांगायचे. मग लोकांना वाटायचं ना कसं काय दर्शन होतं, म्हणजे दिसतं कसं काय अंध असून. मग आता एक दिवशी पुजाऱ्यांनी काय केलं, मंदिराच्या पुरोहितांनी कृष्णांना फक्त फुलांनीच सजवलं. मग त्यावेळेला त्यांनी फुलांचं वर्णन केलं, अशा अशा माळा हिरव्या पिवळ्या घातलेल्या आहेत म्हटल्यावरती त्यांना कळलं की हे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत भगवानांचे. म्हणजे असे भक्त स्वतःला श्रद्धेनं जोडून घेतात भगवत सेवेमध्ये आणि सर्वोच्च जीवनाचं ध्येय बनवतात कृष्णांना आपल्या जीवनातलं. मग असे जे भक्त असतात ते म्हणजे जे आहे तर ते कृष्णांना प्रिय असतात. म्हणजे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर आपण विचारू. हरे कृष्ण.